नमस्कार सभी को। आज दिनांक 7 मई 2026 को ऑनलाइन दिव्यांग जन संवाद कार्यक्रम, ये 248 नंबर का एपिसोड चालू है। नमस्कार। रोज की तरह महाराष्ट्र से और भारत देश के अलग अलग राज्यों से दिव्यांग फोन कर रहे हैं, कुछ मिलने आ रहे हैं और कुछ इस ऑनलाइन संवाद में जुड़े हुए हैं। ये संवाद रोज सुबह 7:30 बजे जूम मीटिंग के माध्यम से और फेसबुक लाइव के माध्यम से दिव्यांग मित्रों को मार्गदर्शन के लिए आयोजित किया जाता है। इसमें खास बात ये समझनी है कि इन दिनों में पेंशन नहीं आ रही है दिव्यांगों की, ये एक बहुत बड़ा मसला है। और हम बार बार प्रशासन से विनती भी कर रहे हैं, वीडियो ने हमारी माहिती पहुंच रहे हैं। अब जो जो अधिकारी हमारे संपर्क में हैं उनसे रेगुलर हैं। इसीलिए फिर भी सभी दिव्यांग मित्रों से जो मुझे अभी लाइव देख रहे हैं उनसे मेरा यही विनती है कि सब्र बनाए रखिए। मैं पूरी तरह समझ सकता हूँ कि पेंशन आपकी नहीं आती तो उसका परिणाम आपके जीवन में क्या होता है, और जिसकी बहुत डिटेलिंग में मैंने वीडियो अभी 2 दिन पहले की बनाई है कि एक पेंशन अगर किसी के एक दिव्यांग को अगर एक महीने पेंशन नहीं, कितने नुकसान और कितनी तकलीफ उसको झेलनी पड़ती। तो फिर भी सिचुएशन है, आप अपनी सिचुएशन को संभालिए और पैनिक मत होइए। मैं ये भी देख रहा हूँ कि काफी लोग पैनिक हो चुके हैं। अभी सुबह से मैंने फोन लगाए, कई फोन उठाए, उसमें रिसीव किए, उसमें एक ही विषय आ रहा है कि हमारी पेंशन नहीं आ रही, पेंशन नहीं आ रही है। और डॉक्यूमेंटेशन के हमारे डॉक्यूमेंटेशन में कोई प्रॉब्लम तो नहीं हुआ है। तो मैं आपको बताना चाहता हूँ कि पेंशन बहुत कम लोगों की दी गई है। ये वीडियो मैंने परसों ही एक वीडियो जारी किया जिसमें हालांकि उस वीडियो पे मुझे प्रेशर भी आ रहा है, लेकिन मैंने अपनी मांग इस वीडियो के माध्यम से रखी हुई है। 1% दिव्यांगों को पेंशन दी जाती है, बाकी 99% दिव्यांगों को के साथ में अन्याय क्यों किया गया या क्यों हो रहा है, सबको एक साथ पैसे क्यों नहीं दिए जा रहे, इस विषय हम रख रहे हैं, जो कि फैक्टफुल भी। लेकिन आपको बताना चाहूंगा कि पेंशन सभी की आएंगी, थोड़ा सब्र बनाए रखिए। अगर मेरे हाथ में होता था तो मैं तो सबसे पहले, मैं कई बार बोलता हूँ कि सबसे पहले अनिल गजबे। मसला हल करता था। लेकिन ये मसला आज अनिल गजबे प्रशासन पे, आज इस प्रशासन पे बैठे तो जॉबचा कसा विषय होईल? उच्च अधिकारी है जो देख रहे हैं, हमें प्रतीक्षा ही फिलहाल तो करनी पड़ेगी। इस संवाद में काफी लोग जुड़े हुए हैं, आइए सभी से बात करते हैं। बोलिए भावनी जी, क्या बोल रहे थे आप? जॉब साठी तुम्ही दिला होता मेसेज. भावनी जी कहाँ पर है? हॅलो सर. हाँ बोलिए हॅलो. भावनी। सर तर मला जॉबची खूप आवश्यकता आहे सर. मी सोमवारला पण आलो होतो सर आपल्या ऑफिसमध्ये आपल्या प्रतापनगरमध्ये. क्या हुआ, पण जॉब आपलं आपने आवेदन किया है इसके पहले? नाही ना सर. नाही सर. आपने आवेदन कहाँ पर किया है जॉब के लिए? आवेदन तो नहीं किया है सर. क्यों? जॉब अ, पे आवेदन अभी नहीं? सर अभी सर मैं इधर प्रशिक्षण ले रहा था अपने पंचायत समिति में नहीं किया, शासकीय आस्थापना में. हाँ। तो 11 महीने का वो प्रशिक्षण था. पहले 6 महीने किया, फिर बाद में 5 महीने. हम्म। अभी बहुत दिन हो गए सर. अभी घर पर हूँ तो घर की परिस्थिति कुछ ठीक नहीं है सर. इसलिए ठीक। जॉब की बहुत जरूरत है सर. अरे मेरे भाई, घर की परिस्थिति ठीक नहीं है, ये इसमें मैं पूरी बात समझ सकता हूँ। आपने कोशिश आवेदन कहाँ पे की है जॉब के लिए, प्राइवेट जॉब के लिए क्या क्या किया आपको मिलना चाहिए इसलिए? हेलो सर, आवाज नहीं आ रही सर.
हेलो। हेलो। हाँ, आपको बोलो जॉब बोलो सर। आपने कहाँ पर अप्लाई किया है? सर अभी तक मैंने अप्लाई तो नहीं किया है सर। फिर जॉब मिलेगा कैसे? आपने हाँ सर। क्या की है? सर आपके थ्रू अगर जॉब मिल जाए तो बहुत अच्छी बात थी सर। अरे मैंने मैं अप्लाई किया है। मैं क्या रोजगार मंत्री थोड़ी हूँ? का कोशिश है, आपको इंटरव्यू देना पड़ेगा ना भाई मेरे। आपने इंटरव्यू नहीं दिए, आप मुझे बता रहे हो जॉब। ये आपका क्वालिफिकेशन क्या है, कैसे आप जिस शहर में रहते हो वहां पर कोशिश करो इंटरव्यू देने के लिए। कुछ ना कुछ जुगाड़ जम जाएगा। मैं तो करता ही हूँ। लेकिन आपने आपने कोशिश हाँ। की, मैं जानना चाह रहा था। हाँ सर, मैं कोशिश कर रहा हूँ वही जॉब तो बोल रहा हूँ, के क्या कर रहे हो कोशिश? लिए। कहाँ पर दिया आवेदन? तो तो सर वो कंपनी में सर कैसा अभी हैंडीकैप का नहीं चलता है ना सर, मेरा बोले तो ये खाद का नहीं क्या। क्या है बात का, बताओ। 48% है सर मेरा लोकोमोटर डिसेबिलिटी। यार तुमको मिल जाएंगी जॉब, क्यों नहीं मिलेंगी यार? बहुत ही कम है, तुमको कोई दिव्यांगत्व नहीं है तुम्हारा, माफ करना मुझे। लेकिन ये इसको दिव्यांग, अगर तुम ऐसा बोलोगे, तुम अगर ऐसा बोलोगे तो फिर बाकी के लोगों ने क्या करना चाहिए भाई मेरे? तुम्हारा सिर्फ ये यहाँ नहीं है, बताओ। हाँ। तुमको जॉब मिल सकती है ना, क्यों नहीं मिल सकती? 100% कोशिश तो करो तुम। पढ़ाई कितनी हाँ हुई? सर। सर मेरा बीए ग्रेजुएशन है और एमएससीआईटी होकर है सर। बताओ, अब बीए पढ़े लिखे भी हो गई। हाँ सर। अप्लाई तो करो। हाँ सर, अप्लाई तो चालू से करना। कहाँ पर, वही तो बोला, कहाँ पे किया मेरे को डिटेल में बताओ ना, सब चीजें सच सच बताओ तो मैं कुछ उसमें सर अभी मैंने कंपनी में भी किया है, लेकिन वो कैसा वो हैंडीकैप का है बोलते तो हमारी इसमें नहीं जमेगा बोलते हैं। हम्म। रजिस्टर में एंट्री हुई है क्या तुम्हारी? हाँ किए सर। और कौन से? अभी आए थे ना, हम सोमवार को आए थे तो तब किए थे सर। अरे सोमवार को एंट्री, वो तो तुम इसके प्रोग्राम में आए होंगे ना, वो नोटबुक कार्यक्रम के। नहीं नहीं सर, अभी अभी जो सोमवार गया नहीं गया ना सर, वो सोमवार को भी आए थे हम आपसे मिलने के लिए। मैं सोमवार को नहीं, एंट्री नहीं हुई होगी तुम्हारी। हुई बताओ है फिर। सर, ये वाले ठीक है ना सर, स्वप्निल महादेव भावने। महादेव भावने। बाबू ने कितने परसेंटेज है? 45? 48। 48? हैंड में प्रॉब्लम है। कहाँ से हो आप? सर मैं वर्धा जिला समुद्रपुर तहसील से। गांव का नाम क्या है आपके? सर समुद्रपुर। समुद्रपुरी है क्या? समुद्रपुर में हाँ। रहते? हाँ हाँ सर, हाँ। एज क्या है आपकी? सर अभी 24। 24 साल। एजुकेशन? बीए ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएट एमएससीआयटी झालेला आहे सर। मोबाइल नंबर बताओ। 7499 हम्म। 74 हम्म। 61 हम्म। 18। ठीक है, अभी मैं आपको दो ऑप्शन बता रहा हूँ। ठीक है सर। अभी मुझे व्हाट्सएप पे आप हाय भेजो। ठीक है ना सर। मैं आपको एक संपर्क नंबर भेजता हूँ, जहाँ पे आप नौकरी कर सकोगे ना। हाँ हाँ सर, हाँ सर। बाहर जाओगे ना, हो सर। मुंबई पुणे अगर भेजो आपको तो जाओगे ना वहाँ पर। हाँ ठीक है ना सर। तो आप आपको मैं इंटरव्यू लाइनअप करा देता हूँ। ठीक है ना सर। और एक छोटा सा जॉब हमारा भी चल रहा है, हमारी तरफ से। हाँ सर। तो उसका ट्रेनिंग जो रहेगा, ट्रेनिंग आप उसको जो छोटा सा कंट्रीब्यूशन आप कर सकते हो, जिसमें आप रुपये हाँ सर। लोकांना समजतच नाही।
या लोकांना काय नाही कळत, समजत नाही, एकच वारंवार सांगावं लागते गोष्ट. सेटिंग लागेल मित्रा, ते मॅडमला समजते सगळं. एक मिनिट थांब स्वप्नील. हो सर, हो. स्वप्निल तो मैं कह रहा था, एक नंबर मैं आपके साथ शेयर करता हूँ अभी, मुझे अभी अब तुरंत व्हाट्सएप पे है। और दूसरा, ठीक है। हमारी तरफ से भी एक छोटा सा प्रयास हो रहा है जिसमें दिव्यांग को सक्षमीकरण के तरफ लेकर जाने की हमारी पूरी कोशिश चल रही है, जिसमें एक छोटा सा जॉब हमने इंट्रोड्यूस किया है मार्केट में हमारे तरफ से, जो सिर्फ और अच्छा सर। तुम्हारे पर्सनल डेवलपमेंट के लिए, हमारा उसमें कोई लेन देन नहीं है, जिसमें तुम 1500 महीने से लेकर अच्छा तो 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये महीने के कमा सकते हो तुम्हारे टैलेंट के ऊपर। अच्छा सर। ट्रेनिंग रहेगा अभी आज सुबह 10 बजे, तो वो ट्रेनिंग भी करके देखो। ठीक है ना सर। ठीक है, मुझे व्हाट्सएप पे हाई भेजो, मैं तुमको उनका अभी नंबर भेजता हूँ, जहाँ इंटरव्यू लाइन अप करा के दूंगा। चलिए, धन्यवाद। आज की तारीख याद रखना। धन- आज धन्यवाद सर। तुम्हारी और मेरी बात हुई है, आज की तारीख याद रखना, ठीक है? हो सर, हेलो हो सर। सर। और आज के तारीख को लेकर ही हम आगे बात करेंगे। ठीक है, ठीक है, हेलो थैंक यू सर, नमस्कार। धन्यवाद सर। हेलो नमस्ते सर। नमस्कार। दीपचंद हॅलो टंडन। सर. हॅलो सर, सागर बोलतो. सागर जी बोला. मला या संदर्भात थोडं बोलायचं होतं, बोलू का? बोला. काय झालं माहितीये का, आता ते दिव्यांग रोजगार आहे ना, म्हणजे दिव्यांग लोक आपल्या बांधवांचा रोजगाराचा प्रश्न फार मोठा झालेला आहे. म्हणजे आपण बघतोय आपल्याकडे वेल एज्युकेटेड लोक लोक आहेत, पण त्यांना रोजगाराचा प्रश्न जो आहे ना, तो काय सुटत नाही. माझं कसं मत आहे ना, आता आपला डाटा, आता जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती आपल्या सगळ्यांचा डाटा गव्हर्नमेंटकडे आहेच. मग आता गव्हर्नमेंटला माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्या पोर्टलची नोंदणी घेऊन कमीत कमी जे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, ज्यांचं 12वी आहे, ज्यांचं 10वी आहे, किंवा जे पदवीधर आहेत आणि जे अति दिव्यांगमध्ये येतात, अशांचं एक वर्गीकरण करावं आणि शासनाने त्यांना ग्रामपंचायत पासून जे मंत्रालय पर्यंत आहे ना, त्यांना त्याच्या नोकरी, म्हणजे ज्याची पात्रता असेल त्यांचं नोकरीचं काम करावं. आणि शासनाला जरी नोकरीचं काम जमत नसेल तरी त्यांनी काय करावं मग, एवढी जर त्यांची आर्थिक स्थिती नसेल शासनाची माझ्या मते, तरी त्यांनी काय करावं मग, त्यांना दिव्यांगांना रोजगार भत्ता द्यावा. आणि तो रोजगार भत्ता पोस्ट ग्रॅज्युएट आहे यांना कमीत कमी 12,000, ग्रॅज्युएट आहे यांना 10,000, 12वी झाल्यांना 7,000, आणि जे 10वीच्या ह्याच्याकडे त्यांना 5,000 द्यावा. याची शासनाने दखल घ्यावी. कसं झालंय माहितीये का, दिव्यांग सक्षमीकरणाचं फक्त नाव झालंय. तुमच्या मताप्रमाणे आपण फक्त 1,500 पासून 2,500 पर्यंत आले. हे महामंडळ किंवा या दिव्यांगांच्या योजना, हे पैसे किंवा आता हे पोर्टल वरती याचा खर्च किंवा हे दिव्यांग मंत्रालय याचा खर्च आमच्या गरजेपेक्षा जास्त व्हायला लागलाय. आम्हाला त्याचा बेनिफिट होऊनच झालाय. तर हे माझं मत आपण मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्री साहेबांच्या पर्यंत पोहोचवावं. दिव्यांगांना गरज आहे का सक्षम नेतृत्वाची पण आणि सक्षम आधाराची, ते नेतृत्व तुम्ही करावं. तसेच आमच्या या मागण्या किंवा योजना तुम्ही शासनापर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून काय होईल, मी काय म्हणतो, रोजगाराची संधी उपलब्ध होईल. जो गव्हर्नमेंट जॉब मध्ये असेल तर तुम्ही पेन्शन वगैरे सिस्टीम बंदच करा. माझं मत आहे पेन्शनचं, हे पेन्शन आहे ना, हे पेन्शन म्हणजे आम्हाला एक अपंगत्व किंवा दिव्यांगत्व करत आहे. आम्ही फक्त त्या पेन्शनवर महिन्याला डिपेंड राहत आहोत. ही पेन्शन आमची बंद करून त्यांनी आम्हाला एक रोजगार किंवा रोजगार भत्ता किंवा अशा वेगवेगळे स्वयंरोजगार आहेत ना, याचा मार्ग उपलब्ध करून त्याचा पाठपुरावा करा. आता नुसतं पोर्टलवर नोंदणी करून किंवा बाकीच्या फॉर्मॅलिटीज करून, बाबा एकच गोष्ट आता मी बघतोय, एखादी गोष्ट जाहीर केली तर वेगवेगळे मंत्री, वेगवेगळे आमदार आहे ना, तीच पोस्ट लावतात, हे मी केलं, मी केलं, मी केलं. पण एवढे आमदार किंवा एवढे खासदार असताना दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत 1 ते 2च आमदार किंवा खासदार विधानसभेत किंवा लोकसभेत बोलले जातात. तर हा प्रश्न आहे ना, म्हणजे प्रकर्षाने घेतला जावा आणि दिव्यांगांचा रोजगारांच्या बाबत शासनाने
आणि मोदी सरकारने थोडे जागरूक व्हावं असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण दिव्यांगांचे मूलभूत 3च प्रश्न आहेत, की अन्न, वस्त्र, निवारा, तसंच शिक्षण, तसंच त्यांचा रोजगार आणि त्यांचा लग्नाचा जो प्रॉब्लेम असतो तो झाला तर दिव्यांगाला कशाची गरज राहणार नाही. तुम्ही या मंचाच्या आपल्या दिव्यांग जनसंवाद मंच आहे ना, त्या मंचाच्या अंतर्गत हा प्रश्न भारतभर मांडावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच सागरजी, जो आपला प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न हाच सुरू आहे. आणि इथे आज या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या ज्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून जे लोक जुळलेले आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो की सागरजी यांनी जो प्रश्न मांडलेला आहे हा एका कोल्हापूर पर्यंत मर्यादित नाही आहे, तर तो पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारत देशातील दिव्यांगांसाठी ते बोललेले आहे. आणि त्या अनुषंगानेच रोज माझा जो प्रयत्न सुरू आहे तुम्हा लोकांना सांगण्याचा की अति तात्काळ तुमच्या जिल्ह्यामध्ये किमान 100 लोक तुमच्या हक्काचे जोडावे, तर त्याच्या मागे काहीतरी स्ट्रॅटेजी आहे. तुमचं जेवढ्या लवकर सहकार्य होईल तेवढ्या लवकर त्या स्ट्रॅटेजी अप्लिकेबल होईल. आज कितीतरी आपल्या जे आपण चर्चा करतो त्यात सर्व चर्चा आज प्रशासनाकडे पोहोचत आहे. कोणीतरी डिपार्टमेंट मधून आपले व्हिडिओ कंटिन्युअस निरंतर बघून राहिले. आपल्या डोक्यातून ज्या योजनांच्या आयडियाजची भरमार होऊन राहिली त्या आयडियाज वरती प्रशासन दखल घेताना दिसून राहिली. एक्झिक्यूट होत नाहीये, दॅट इज डिफरंट थिंग, पण प्रशासनाने दखल घेतली. मी आजच सकाळी एक न्यूज वाचली जी आपल्या डोक्यातली आयडिया आहे, जी कालपर्यंत 8 दिवसपर्यंत ती डोक्यातही नव्हती कोणाच्या. आपण जे वारंवार मी स्ट्राईक केलेले आहे, वारंवार मी बोललेलो आहो, तुम्हा सर्वांना माहित आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरेचदा विषय मांडला आहे की या महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला 1 लाख, किमान 1 लाख दिव्यांगांना स्वयंचलित ई रिक्षा वाटप करण्यात यावं आणि त्याच्याकरता आपली धडपड सुरू आहे. तर आपण पर्सनली डेप्युटेशन आपले जरी नसते केले तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची दखल घेतलेली आहे. आणि आजच मी तो एक माहिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. तर तुम्ही समजा आणि समजून ऍक्शन मोड वरती या, कारण मी ऍक्शन वरती काम करणारा व्यक्ती आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की अति तात्काळ सर्व कामं थोडेसे बाजूला ठेवून माझा सपोर्ट करा, मला साथ द्या आणि अति तात्काळ 100 लोकांची तुमची माझ्या स्वतःची हक्काची टीम तयार करा. जी स्ट्रॅटेजी माझ्याकडे आहे ती एवढी वर्केबल आहे, पण त्याच्याकरता तुमच्या मला साथ लागेल. काल मी आवर्जून बोललो की मला 8 तारखेपर्यंत तुम्ही डेट द्या. तुमच्या गावखेड्यामध्ये तहसीलमध्ये 50 लोकांची 100 लोकांची मीटिंग लावा. आता त्या मीटिंगला लावण्याकरता जे 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 डिटेलिंग करायची आहे त्यात मी मार्गदर्शन करू शकतो, पण ग्रामपंचायत मध्ये जाऊन बोलणं, त्या शहरामध्ये कुठे आपल्याला हॉल मिळू शकतो ही माहिती तुम्हाला काढावी लागेल आणि तिथे कोण आपल्याला मदत करेल ते पाहावं लागेल. ही तडजोड करावं लागेल. जर या समाजासाठी काम करायचं आहे तर पार्टिसिपेशन व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट इन द टर्म्स ऑफ फक्त आपण ॲडवाइस नाही द्यायची आहे, तर आपल्याला ऍक्शन पण घ्यायची आहे. तेवढी मदत करा. आयडिया महाराष्ट्रात एवढ्या रॉक मला पूर्ण झालेली आहे, कारण राहिलो मागच्या
काही महिन्यांपासून काही लोक आपले प्रोग्राम सातत्याने ऐकत आहे आणि अति तात्काळ आपला ड्राफ्ट तयार करून ते समोर देऊन देत आहे आणि त्यांच्या स्वतःच्या बाजा गाजा करत आहे की आम्ही डेप्युटेशन दिलंय, हे केलंय, ते केलंय. डेप्युटेशन द्यायला काय लागते हो? वर घेतले पण मला डेप्युटेशन देऊन ती तुमची डेप्युटेशन दिलेली फाईल किंवा पेपर कुठल्या तरी ड्रॉवर मध्ये किंवा कुठल्या तरी कबर्ड मध्ये पडून राहील, मला त्याच्यात काहीही रुची नाही आहे. कारण याच्या अगोदर बरेचसे नेते होऊन गेलेले आहे या महाराष्ट्रात आणि आजही आहे, ज्यांनी कितीतरी किंवा कितीतरी समित्यांनी किंवा कितीतरी प्लीज मेरा बात सुनिए ना. कितीतरी संस्थांनी डेप्युटेशन दिलेले आहे पण त्याचे काही झालेलं नाहीये. आपल्याला डेप्युटेशन द्यायचं आहे पण ऍक्शन सोबत द्यायचं आणि ते ऍक्शन करता मला तुमचा साथ तुमच्या शहरामध्ये ऍक्च्युअल साथ लागेल, मानसिक साथ नाही लागेल, फिजिकल साथ लागेल. मानसिक तर तुम्ही माझ्यासोबत आहेच आहे, पण फिजिकल लागेल. आणि फिजिकल लागण्याकरता अति तात्काळ छोटे छोटे संवाद हे आता अत्यंत महत्वाचे झालेले आहेत. छोटे छोटे संवाद, 100 लोकांचा संवाद, 50 लोकांचा संवाद, एखाद्या मंदिरामध्ये संवाद, एखाद्या शाळेमध्ये संवाद, जसं म्हटलं तसं संवाद हे स्टार्ट करणं गरजेचं आहे. खूप खुलून काही बोलू शकत नाही कारण लाईव्ह सुरू आहे, पण मी तुम्हाला वारंवार इशारे देत आलेला आहो की नाव टाइम हॅज कम. आता वेळ आलेली आहे की छोट्या छोट्या कसब्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे गनिमी काव्याच्या द्वारे स्वराज्याची निर्मिती केली, हिंदवी स्वराज्य, त्यानुसार त्यांना अनुसरून आपल्याला पुढे वाढायचं आहे. मी तो जो आता नवीन शो करणार आहोत त्या शोचे तुम्हाला मी नाव थोडं चेंज झालेलं आहे म्हणून डिले होत आहे तो प्रोग्राम. श्रीराम ते शिवालय तक, शिवराया तक असं या कार्यक्रम, म्हणजे शिवाजी महाराजांचे चरित्र, शिवाजी महाराजांची रणनीती आणि श्रीरामच्या आदर्श यांच्या संयोगाने आपण तो कार्यक्रम करून राहिलो. त्यामुळे मी जे सांगत आहे त्या फक्त ऐका नको तर त्यावरती ऍक्ट करा. ठीक आहे, संवाद पुढे वाढवूया. बोलायला गेलो तर कमी नाही आहे, खूप काही टॉपिक आहे. पण आता हा विषय यांनी काढलेला होता सागरजींनी, म्हणून सांगत आहे की अति तात्काळ छोटे छोटे संवाद सुरू करा. कारण आपल्या कार्यक्रमाची कॉपी फक्त कॉपीच नाही होत आहे, तर आपल्या कार्यक्रमाचे कॉन्टेंट सुद्धा ड्राफ्ट करून पुढे जात आहे आणि ते चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये मला आनंद आहे की कॉन्टेंट, आपल्या आयडियाज ऍटलिस्ट डेप्युटेशनच्या माध्यमातून का होईना कुठल्या तरी अधिकाऱ्यापर्यंत, कुठल्या तरी संस्थेमार्फत किंवा आपले काही लोक जे ऐकत आहे त्यांच्या माध्यमातून डेप्युटेशन जाऊन राहिले आणि हमने किया होऊन राहिलं. इट इज व्हेरी गुड, चांगलं आहे. कोणीही केलं, दिव्यांग समाजासाठी फायदा झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण आपण जेव्हा आपली स्ट्रॅटेजी अप्लिकेबल करू तेव्हा पूर्ण गणणार आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. आता ते कधी करणार आहे तर ते डिपेंड आहे आपल्या छोट्या छोट्या जे आपले युद्ध आहे त्याच्यावरती. म्हणून अति तात्काळ जेवढे इथे ज्या जिल्ह्यातले लोक आहेत, प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी लगेच चार्ज घ्यावा. ऑब्जेक्शन येईल, प्रॉब्लेम येईल, हॉल नाही मिळणार, पैशाची अरेंजमेंट नाही होणार, कुठे 10,000चा खर्च येईल, कुठे 5,000चा खर्च येईल, कुठे 2,000चा खर्च येईल. पण दिव्यांग समाजासाठी आपल्याला ती सगळी व्यवस्था करावी लागेल. कोणी ग्रामपंचायत कधी साथ देणार नाही. साऊंड सिस्टम वाला बोलेल की मला 2,000 पाहिजे, विनंती करून जसं करून तसं करून स्पॉन्सर जमवून मदत घेऊन आपल्याला ते कार्यक्रम सुरू करायचे आहे. ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत तेव्हाच उद्धार होईल. अन्यथा काही लोक फक्त आश्वासने देत राहील, काही लोक फक्त डेप्युट राहील, काही लोक नवीन नवीन योजना काढत राहील आणि आम्हाला त्या योजनांचा फायदा कधी होईल याची काहीही शाश्वती राहणार नाही. कारण आज जर कुठला GR निघाला त्याला वास्तविकतेमध्ये आणण्याकरता
खूप दिवस लागून जातात. ते त्या प्रशासनाचे जे अधिकारी राहतात त्यांना समजायला वेळ लागतो. तर आपल्यासारखे लोक आहेत जे समजू शकतात, पण त्यामध्ये मला शूरवीर सेनापतींची गरज आहे. एकच गोष्ट वारंवार बोलतो आहे आणि त्याच स्ट्रॅटेजीनी पुढे वाढतो आहे. तुम्ही एवढं समजून चाला. ठीक आहे, चला नेक्स्ट बोलूया. येस, हु इज नेक्स्ट, बोला. कोणाला बोलायचं आहे, कोण होतं? बोलिए दीदी. सर, मेरा जो कैसे जो पेमेंट कर रहे थे ना, वो वाशिम डिस्ट्रिक्ट में है, तो मुझे यहाँ पे पूना में ट्रांसफर करना है। अच्छा, फर्स्ट टाइम जोड़ रहे हो आप? नहीं, काफी शुरू से हूँ मैं तो। कौन से तारीख को जुड़े थे आप? तारीख तो याद नहीं है, पर मीटिंग क्या मैंने इससे पहले तारीख अटेंड बताइए किया हुआ दीदी, है। तब तक मैं दूसरा क्वेश्चन लेता हूँ, तारीख याद करिए। तारीख तो मुझे नहीं याद आ रही सर, पर आप नाम वाम मेरा लिख के रखा है आपने, नंबर भी है आपके दीदी, पास। एक ही बार अगर बोलूंगा तो फिर ये जो मेरा प्रेक्षक वर्ग है वो मुझे बोलेंगे अमोल भैया कैसे बात करते। एक हाँ, प्रोग्राम में कम से कम 10 बार बताता हूँ मैं कि आप अपनी तारीफ याद रखिए। अब मेरे पास इतने रजिस्टर है, मैं आपकी तारीख और आपका नाम ढूंढने जाऊंगा, 2 घंटे मेरे निकल जाएंगे। और हाँ, अभी हाँ, डबल लिखूं क्या मैं अपनी पूरी स्टोरी? हाँ। अभी अगर डबल लिखने जाऊंगा तो उसमें भी 5-10 मिनट चले जाएंगे। उसके साथ चर्चा करूंगा, वही बात करूंगा। हेलो सर, हम्म, दीप्त टंडन बोल रहा हूँ सर, नमस्ते। तो मैं आज की तारीख देती हूँ सर, लिख आज की तारीख। कौन बोल रहे भैया? हेलो। दीपचंद टंडन बोल रहा हूँ सर। तारीख याद करिए दीदी, तारीख याद आती है, थोड़ा दिन याद करिए और मुझे बताइए। सोच दीपचंद सोच। टंडन बोल रहा हूँ सर। हेलो। दीपचंद्र टंडन बोलिए। जी सर, उस दिन मैं 29 तारीख को आपसे बात किया था सर। बोलो। मेरा पेंशन नहीं बन रहा है, उसके लिए। कहाँ से बोल रहे हो? और बिलासपुर जिला से सर। हाँ ठीक है, शर्ट पहनो फिर बात करो। सर मेरा बच्चा नहीं है सर, पहनाने के लिए सर। अच्छा अच्छा, ऐसा है क्या? चलो कोई बात नहीं। हाथ का प्रॉब्लम है ना आपके? हाथ का हाँ, प्रॉब्लम? हाथ हाथ का प्रॉब्लम है, पैर का भी है, कमर का भी है, मतलब पूरा सर्वाइकल केस है ना सर। कोई बात नहीं, चलिए, मुझे उतना आइडिया नहीं था, बताइए क्या प्रॉब्लम है। ओह सर, पेंशन के लिए जो मेरा बन नहीं पा रहा है सर, उसके लिए आपको बोला था। कौन सी तारीख को बोले थे? 29। 29 क्या? 29 अप्रैल। क्या नाम आपका? दीपचंद टंडन सर। कलेक्टर का नंबर आप बोले थे सर। रुको मैं बात करता हूँ। उस दिन तो उसको फोन लगाया था, फोन नहीं उठाया था। जी सर। बिलासपुर छत्तीसगढ़ से हो ना आप? जी सर। फोन करो आप। भैया आपके लिए मैंने है ना उस दिन भी फोन लगाया इन भैया को, इन्होंने उस दिन भी नहीं उठाया, इनका मैसेज डाला था उसका रिप्लाई भी नहीं आया। उसके बाद मैंने आपको बताया था कि कृपया आप अपने जिले के कलेक्टर का कलेक्टर, नंबर। तहसीलदार और या फिर दलाल, तीनों में से किसी एक का नंबर दो, मैंने बोला था आपको। संजय अग्रवाल, कलेक्टर का नंबर निकाल के सर ऑनलाइन दिया था, आपको मैसेज किया था। हाय भेजो व्हाट्सएप पर मुझे। सर आपका व्हाट्सएप नंबर तो मुझे याद नहीं। मैं उसमें उस दिन आप जो थे उसमें दिया था सर।
मैंने आपको क्या कहा था कि आप दलाल का नंबर भेजो, वो लोग बराबर गाइड करते हैं। अब आप उसको घर से बाहर भी नहीं निकल पा रहे हो, कैसा करेंगे बताओ। मैं तहसीलदार सर साहब को फोन भी कर दिया, लेकिन जाना तो पड़ेगा ही भैया। हाँ सर, अगर आपको जैसे सलाह बताते उस हिसाब से चला जाता सर। नहीं तो आपको पेंशन अभी तक मिला नहीं है, ऐसा है क्या विषय? मेरे पास लिखा है कि पेंशन चालू करनी है। हाँ, अभी तो आपने नहीं आज मिले। पेंशन उठा ही नहीं है, ऐसी है क्या? ऐसी बात है क्या? मैंने बोलायला द्या संग आपल्याला बोलते ते का क्या हेलो। सर? आपका आपका पेंशन का जो विषय है बंद है कि आज तक चालू ही नहीं हुई है? चालू ही नहीं हुआ है सर मेरा। चालू ही नहीं हुई है तो भाई तहसील ऑफिस में जाना पड़ता है, संजय गांधी मैं निरा। गया था सर। हाँ। मैं मैं गया था सर। जिला पंचायत गया था सर। जिला पंचायत से कलेक्टर ऑफिस भी गया था, जिसमें आवेदन जनसभा में दिया दिया था। हम्म। उसमें रिजेक्ट हो गया है सर, जो मेरा 2011-2002 का सर्वे सूची में नाम नहीं है। न हाँ, मेरा नाम नहीं है, न मेरे पापा का नाम नहीं है, उस वजह से रिजेक्ट हो गया बोल दिए हैं। हम्म। बरोबर, मुझे आपको कांटेक्ट नंबर देने पड़ेंगे भैया, तभी मैं ये, मेरे को याद है इसीलिए आपको ये हमने सलाह दी होंगी कि नहीं तो सर इस मैं इसमें है कि संजय तहसील ऑफिस में जाओ, लेकिन ये आ गया ध्यान में मेरे, मुझे आपकी बात। आप संपर्क नंबर भेजो मुझे उनका। सर, मैं इसमें आप नंबर लिख लीजिए सर, मैं आपको 19, तुरंत बता देता हूँ। एक सेकंड, 794410। तुम्हारा मुझे कोई व्हाट्सएप तो नहीं आया है? तुम्हारा नंबर है मेरे पास छत्तीसगढ़ से। हाय भेजे हो सर इसमें? आ गया, मैं इसमें इसी में ही भेज देता तुमने हूँ। मुझे अभी बोला कि तुमने मुझे व्हाट्सएप भेजा है, लेकिन मैंने अभी देखा तो मेरे पास तुम्हारा कोई व्हाट्सएप नहीं है, मैंने तुमको हाय भेजा है। एक, एक और आईडी बना हुआ है सर, उसमें मैं भेजा था। नहीं, तुम एस 50 आईडी बनाओगे तो वो थोड़ी ना, तुम्हारा जो नंबर मेरे पास सेव है उससे भेजो ना तुम। ठीक है ना सर, अब इसमें मैं छत्तीसगढ़ इतने सारे व्हाट्सएप आते रहते, कैसे करोगे यार तुमको? चलो मैं इसमें तुरंत आपके उसके बाद मैं में सेंड। उसने आज की 29 तारीख है। अब 29 तारीख है और आज का कौन सा वार है भाई? 7 तारीख। इसके बाद में तुमने बीच में कब कांटेक्ट किए? सर मेरे रिचार्ज का भी परेशानी है सर, इधर लाइन भी अभी बहुत ज्यादा दिक्कत कर रहा भाई, है उस वजह से। तकलीफ तकलीफ वही है, क्या करें अब? किसी का रिचार्ज नहीं है, किसी का कुछ नहीं है। मैं क्या ही करूँ अब? मेरे भी दिमाग के बाहर हो जाती है कभी कभी चीजें। अब ये आदमी फोन नहीं उठा रहा है, क्या करेंगे? कोई और नंबर है? ये सचिव है सर, ये तो हाँ। सचिव है, सचिव। कौन सचिन भाई? नंबर भेजो ना मुझे। हाँ, ये जी सचिव। नहीं सर, सचिव सचिव ग्राम पंचायत में सचिव होता है ना सर। हाँ हाँ हाँ, एक सेकंड, उसको लगाता हूँ मैं। माईक आपोआप बंद होईल. अरे नहीं लग रहा है भाई, देखो फोन, ये क्या बोल रहा है? हॅलो फोन हाँ सर, अस्तित्व में नहीं है। हॅलो देख, फोन नंबर जो आपने दिया है भाई वो अस्तित्व में नहीं है। ये नंबर अभी अस्तित्व में नहीं है सर। अभी तुम्हारे सामने तो लगा रहा हूँ गुरुजी मैं। अभी दूसरे को लगाता हूँ, वो राजेश कुमार को लगा के देखता हूँ, क्या ही बोलूँ, वो फोन नहीं उठा रहे काफी दिनों से। ये संजय अग्रवाल का जो अभी आपके में मैं व्हाट्सअप किया हूँ सर, ये वाला नंबर नहीं हो रहा है। ये तो कलेक्टर ऑफिस का वो नंबर है सर, जो टेलीफोन नंबर। अरे भैया जी, कितने दिनों से फोन लगा रहा हूँ मैं आपको। सचिन भैया, राजेश कुमार जी, राजेश कुमार जी, कैसे हो? भाई साहब, मैं बोल रहा हूँ कि आप बिलासपुर से बोल रहे हो ना, पोस्ट ददौरी, दगावरी। तो आप मेरी बात गौर से सुनिए अभी।
आपके दगौरी गांव में दीपेंद्र उड़न टंडन करके दिव्यांग, उड़न ताल सर, उड़न ताल, दीपचंद टंडन। दीपेंद्र टंडन है जो 60% हैंडीकैप है। मैं महाराष्ट्र से बोल रहा हूँ और आपका आपके आपके बारे में आपका नाम मुझे मिला है। तो सुनो बात को। ये आवाज क्यों आ रहा है आपका इतना? आवाज बहुत आ रहा है आपके फोन से। शादी में हो क्या? ये है नाम इसका दीपचंद्र टंडन, बिलासपुर छत्तीसगढ़, दगावरी दगावरी गांव। उड़न ताल सर, उड़न ताल। हाँ, दीपचंद्र। तो भाई इसका, या भैया का अभी इसका 31 साल हो गया, उसको आज तक पेंशन नहीं मिल रही है, आप जैसे अधिकारी होते हुए भी। कैसा होगा? मैं वैसे जो है महाराष्ट्र से बोल रहा हूँ और पूरे भारत देश के दिव्यांगों का संपर्क संपर्क में हूँ। वो मुझे बताते रहते ये प्रॉब्लम है करके। अब बहुत ज्यादा डिटेल नहीं बता सकता आपको। आप बात को समझो, कौन आया है तो इसका क्या करेंगे फिर दीपचंद टंडन का? नहीं नहीं, सुनो बात को। देखो बात को, इनके इनका पात्र भी है ये, और इनके परसेंटेज भी 60% है, ये हैंडीकैप भी है, इनके पास सर्टिफिकेट भी है। लेकिन इनका कोई और विषय है जो जो आपको समझना पड़ेगा, उसको क्लियर करना पड़ेगा। आप वहाँ पे, ये है ना पंचायत, पंचायत में है ना, उड़नताल पंचायत में सचिव। तो भैया ये जो है बड़े मजबूर इंसान है, बहुत तकलीफ में है, घर के बाहर जा नहीं सकता, इसकी मदद आपको करनी पड़ेगी। फॉर्म फॉर्म भरवाएगा कौन उनसे? वो फॉर्म भर दिया है ना, रिजेक्ट हुआ है उसका। अरे आप क्या? हाँ हाँ, बिलासपुर में, अच्छी बात है। भैया आप मीटिंग में हो, हम भी खाली नहीं है। मेरी एक रिक्वेस्ट है, इतना सुनो बात को। अरे फॉर्म भर दिया है उसने, सुनो बात को 2 मिनट। अरे आप बिजी हो, ज्यादा समय नहीं लूंगा। फॉर्म भर दिया है उसने, सब कुछ, फॉर्म रिजेक्ट हुआ है उसका। सुनो भैया, सुनिए सुनिए, 2 मिनट रुकिए, आपका समय बहुत कीमती है, मैं समझता हूँ। 2 मिनट सुनिए। बिल्कुल बिल्कुल, मैं ये आपको टाइम लेने के लिए क्षमा प्रार्थी हूँ, लेकिन 2 मिनट बात सुनिए मेरी। वो उसने सारी फॉर्मेलिटी कर दी, उसका रिजेक्ट हुआ है क्योंकि उसको सेंसस में उसका नाम नहीं है ग्राम पंचायत से। नहीं, आप कर सकते हैं ना थोड़ी मदद उसको। एक काम करिए, मुझे, नहीं नहीं, बहुत 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 धन्यवाद आपके इस वर्ड के लिए। नहीं नहीं, बहुत 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 शुक्रिया, लेकिन मुझे वहाँ के, हाँ जी हाँ जी, हाँ हाँ, नहीं नहीं, बहुत अच्छी बात है सर, बिल्कुल अच्छी बात है। ऊपर वाला आप पे आशीर्वाद बनाए रखेंगे। 2 मिनट मुझे ना आमदार का नंबर दो आप। ठीक है, मैं उसको बोलता हूँ फोन करने के लिए।
भाई ये आपके जो मित्र, ये जो पंचायत वाले समिति के कोई सदस्य है आपने जिनसे बात कराई, ये भाई साहब बहुत अभी अर्जेंट मीटिंग में, इतनी सुबह पता नहीं कौन से प्रशासन की मीटिंग बैठी है, 8 बजे वो मीटिंग, वीआईपी मीटिंग चल रही है तो खैर कोई बात नहीं, वो बोले मैं काम करवाता हूँ, आप उनको एक बार फोन करो और जी उनको चीजों को समझाओ और मेरे को रिपोर्ट बना बता, ठीक है, क्या हुआ ये ठीक बताओ। अभी वो कोई वीआईपी मीटिंग में बैठे हैं सुबह सुबह 9 बजे, तो ठीक है होगी मीटिंग, चलो कोई मान लेते हैं। वो ठीक है लोग ना सर। का ऐसा कहना है कि वो सबको मदद करते हैं, आपको पहचानते हैं, दीपचंद को, लेकिन उनको ये अभी तक आइडिया क्यों नहीं है कि आपकी केस क्यों अभी तक रिजेक्ट हुई है, तो वो उसको फिर से फोन करके 1 आध घंटे में फोन करो जी और बताओ। ठीक है भाई साहब, मैं आपकी ठीक यहाँ है। तक मदद कर सकता हूँ, इसके आगे और मदद चाहिए तो आपको मुझे आपके जिला प्रशासन के जो आपके डीएम साहब है उनका नंबर दो, मैं पूरा केस सॉल्व करा दूंगा। जी लेकिन सर मैं एक तो ये भाई साहब ने फोन मेरा इतने दिनों के बाद उठाया, आज पहले भी नहीं उठाया था, तो डीएम साहब का नंबर निकालो और मुझे आपके पेपर भेजो भाई साहब, तो मैं यहाँ से आपके छत्तीसगढ़ में डीएम साहब को पत्र लिखता हूँ, पत्र लिख के विषय को क्लियर करता हूँ, लेकिन आपके तरफ से ढंग का एक ढंग से पत्र मुझे लिख के दो आपकी, अमोल भैया मेरा ये प्रॉब्लम है, ऐसा ऐसा हुआ है, क्योंकि मुझे भी अभी वो स्ट्राइक नहीं हुआ है कि तुम्हारा 2011 के सेंसस में नाम नहीं है, ये है वो है, वो इतना मुझे नहीं समझ में आ रहा है, तो आप मुझे राइटिंग में लेटर भेजो, ताकि मैं उस पे आपके डीएम से बात करूंगा, आपके छत्तीसगढ़ बिलासपुर में आपका जो जिलाधिकारी है उससे बात करके चीजों को ये नहीं करते तो हम ऊपर से करेंगे चीजों को मतलब। जी सर। हाँ लेकिन अभी इसके बाद में 29 तारीख के बाद, आज की 7 तारीख है, इतने दिन गैप मत देना, आज एक्शन लो, क्या बात हुई है वो बंदे से मेरे को बताओ, नाम निकालो, डीएम का नंबर भेजो, तुम्हारा अर्जी लिख के भेजो, ये अर्जी मैं आगे फॉरवर्ड करके फॉलो अप लेता हूँ। जी सर। ठीक, 10 दिन बाद मिलना मत, मैं बता रहा हूँ आपको, अभी तुरंत तुरंत काम करो। सॉरी सर नहीं नहीं, लेट हो। मेरा काम नहीं तुम्हारा काम है, तुमको अर्जेंसी होनी चाहिए, मेरे को अर्जेंसी नहीं होनी चाहिए। तुम आओगे जी सर। 10 दिन के बाद में, फिर बात करना पड़ेगा पूरी स्टोरी, फिर तुम बताओगे कि मेरा सेंसस में नहीं थे, यार बहुत सारे लोग रहते हैं, सैकड़ों जी लोग। सर। चलिए जी जितना है उतना करिए, धन्यवाद। धन्यवाद सर। अरे हेलो। भैया, बहुत फोन मत करो ना भाई साहब, अरे बात करू का? तो मेरे को हॅलो, मला बोलायचंय, बोलू का? हाँ बोला, मी कोमल पंजाबी बोलते. बोला काय, बोला हॅलो. दादा ताई, उद्या सकाळी 7:30ला मीटिंगला जॉईन करणार का ताई, काय बोलू मी, हॅलो. नाही नाही नागपूरला झूम मीटिंग, 1 मिनिट थांबा, उपेंद्र उपेंद्र थोडा पुढे आहो. हॅलो, मी जॉईन झालेली आहे. हो हॅलो, हो झालाय तुम्ही. हाँ ठीक है, बोलू का? 2 मिनिट थांबले. हाँ बोला, सर मी बोलू का? चार्जिंग का काम हम लोग को लावाले. कोमल बोला, हा, मी कोमल पंजाबी. आवाज येते का सर? हॅलो. हो ताई बोला, मी 26 एप्रिलला जॉईन झालेली आहे सर, मी तुमच्याकडे. मला 2 पत्र सांगितले होते पाठवायला, तर मी तुमच्या पत्त्यावर आणि एक मुख्यमंत्रीच्या पत्त्यावर मी 2 पत्र पाठवलेच साहेब. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का? 26 तारखेला तुमची एंट्री नाही आहे ताई, 26 तारखेला तुमची कोणतीही एंट्री नाही. तुमच्याशी बोलले होते साहेब मी. आता या मीटिंगला बोलली होती का ताई तू,
बोलणं पण झालं होतं साहेब. हॅलो. तुम्ही कोणत्या तारखेला जॉईन झाले ते तेवढं सांगा. काय यार तू कशाला माझ्या आणलं? घराला सांगितलं होतं, तुम्ही म्हणले तुम्हाला तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो एक कागदावर लिहून मला अगं हो ते सर्व ठीक आहे, मला तुम्ही सांगा तारीख कोणती जॉईन झाले होते, कुठल्या तारीखला जॉईन झाले होते ते सांगा. 2 किंवा 3 तारीख. तुम्ही तारीख आठवण, मला तारीख सांगा प्लीज. नेक्स्ट कोण आहे? कोणाला बोलायचं आहे बोला. सर बोलायचं आहे पण तारीख माहिती नाही. हॅलो. प्रॉब्लेम आहे इथे, इको खूप होऊन राहिला. फोन मध्ये प्रॉब्लेम आहे दादा. काही हरकत नाही कपिल. हॅलो. काही हरकत नाही, मला सर मला बोलायचं होतं सर. बोला ताई. सर माझे 2 किंवा 3 तारीख असं म्हणजे आहे एप्रिल. 2 किंवा 3 तारीख आहे सर. आणि सेम माझा हाच प्रश्न होता की मला हॅलो सर. हॅलो. नाव काय ताई तुझं? नाव काय म्हटलं? बोले आवाज नाही येत आहे का? बोलले सर. काय म्हणतात? मंदा मंदा इंगोले. हा सर. सर हॅलो. गोकुल सरपनेटे. हो हो बोला. सर हॅलो सर. कमल सर सोबत बोलणे आहे सर मला. तुमची एंट्री 2 कमल सर. तारखेला पण नाही आहे, 3 तारखेला पण नाही आहे, एप्रिलला. सर मी तारीख आठवून मी फोन करतो सर. नेक्स्ट कोण आहे बोला. मी बोलू का हॅलो सर. साहेब? हॅलो साहेब, मी बोलू का? बोला. मी कोमल हॅलो पंजाबी सर. 26 तारखेला जॉईन झाले होते साहेब. कोणाला जॉईन तारखेला? हॅलो. हॅलो सर. 26 तारीख 26. अरे पण एंट्री नाही आहे ना तुमची. कोणी अटेंड आहे केलं एंट्री. तुम्हाला? आपलं बोलणं पण झालं होतं, तुम्ही म्हणजे तुझं कोणासोबत काय झालं? प्रॉब्लेम. हॅलो. 26 तारखेला रविवार येऊन राहिला ना. वाशिमचे वकील बोलले होते मध्ये बघा आपले. 26 तारखेला रविवार येत आहे. कोमल पंजाबी ताई हा बोला ना. 26 एप्रिल तारीख आहे साहेब. नागपूरला आल्या होत्या का प्रोग्राम मध्ये? हा बोल. तुम्ही रविवारी नागपूरला होत्या का प्रोग्राम मध्ये? कारण रविवारच्या 26 तारीख रविवारची आहे. नाही नव्हते साहेब. तुम्ही कसं म्हणताय? केव्हा बोलले तुम्ही ते सांगा ना मला. 26 एप्रिल 2026 ला. अरे बाबा 26 एप्रिलला रविवार होता. रविवारी माझ्याकडे पर्सनल संवाद राहते, यामध्ये तुमची एंट्री नाही आहे. 28 एप्रिलला येत असेल. अरे काय 26 28 काय लावलेलं आहे तुम्ही? असं पण राहते. आपल्या मोकाशी वकील वाशिमचे वकील बोलले होते बघा आपल्याशी. अरे नाही राहत तेवढं लक्षामध्ये. तुम्ही फोनवर कधी काय बोलल्या, मला एंट्री बघून मी काम करतो. कसं होईल की आता 28 म्हणता, कधी 26 म्हणता, मी पानच पलटवत राहू का? काय विषय आहे सांगा लवकर.
या 2-3 दिवसामध्ये बोलले होते साहेब मी तुमच्याशी. काय माझ्या विषय घरचा प्रॉब्लेम होता. काय तुम्ही विषय मला आहे? एवढं पण बोलला की मध्ये आपण जेव्हा बोलत होतो ना की वकील बोलले मोकाशी वकील, अरे त्यांनी यार. माझा नंबर पण घेतला होता. हॅलो. हा? अरे हो पण रेकॉर्ड नाही इथे. हॅलो, मी तुम्हाला पत्र पाठवलंय साहेब. सर 2 आठवडे झाले बोलल्यात आपल्याशी. हॅलो. हम्म. 15-16 ते 19 झालं. किती रजिस्टर पाहणार ते रजिस्टर हॅलो सर. हॅलो. काय करू सांगा ना साहेब. तुम्ही मॅडम नांदेडचे आहात का कुठचे आहात तुम्ही? माझ्याकडे आहे का माहित नाही. नांदेडचे आहे का सर ते? हॅलो सर. हॅलो. ठेवलेला पण नाही. हॅलो सर. हॅलो साहेब. हॅलो. हॅलो, बोलू का प्लीज? हे रेकॉर्ड कोणती तारीख आहे लक्षात नाही. हॅलो. बोलो. वासिम पिंजारी बोलिए. सर इथे लिंक आली होती घर बसल्यावर जॉब करायची, ती काय खरे खोटे सर? तिथे काय टायमिंग लिहिलेलं आहे? टायमिंग वगैरे काय नाही लिहिलं होतं. आम्ही जीमेल वर एंट्री केली, रजिस्ट्रेशन केलं. हम्म. तुमची मीटिंग होईल. मीटिंग झाल्यावर तुमची 1 महिना ट्युशन राहील. त्याच्यानंतर तुम्ही घरी बसल्यावर 1500 किंवा 10,000 रुपये प्रति महिना कमवू शकता. टायमिंग काय दिलेला आहे इंटरव्ह्यूच्या? इंटरव्ह्यूचं टायमिंग वगैरे दिलं नाही होतं काही, फक्त सांगितलं होतं की तुमचं मीटिंग होईल, मीटिंगवर तुमचं जॉईन होऊन जाईल. जितेंद्र वसीम पिंजारी यांनी काल फोन केला का तू? त्यानं टायमिंग नाही दिला. मग हे नाही म्हणून राहिले. दादा हे बघ दादा, मी सांगतो तुला वसीम पिंजारी, असं होत नाही. एवढी माहिती दिली ते इंटरव्ह्यूच्या टायमिंग आहे हे खरंच नसं सांगितलं का रे दादा? 7:30 वाजता बोललोत दादा. मग मग काय तुम्ही वारंवार आता तेच 9:45 इंटरव्ह्यू राहील तेव्हा इंटरव्ह्यू द्या तुम्ही. टायमिंग सांगितलं ना. 9:45 का सर? अरे तुम्ही या मीटिंग मध्ये जोडून राहा. 9:30 पासून इंटरव्ह्यू सुरू होईल 10 पर्यंत. हो 10 नंतर हो सुरू होईल. तुम्हाला जमेल चालेल सर. तर नको करा, पण असं थोडं कोणी जर फोन करतो आहे तर आता हो समजून घ्या यार. मी एवढ्या माझ्या ऑफिसमधून तुमच्याला पर्सनली फोन करून राहिलो, तुमची एवढी मदत करून राहिलो. तुमचे वाक्य कसे आहे, खरं आहे की खोटं आहे? आता तुम्ही ते जुळलेले आहे, तेच सुरू आहे ना तेव्हा सकाळपासून सर. नाही सर, सॉरी सर, बघितलं नाही. काही सॉरी नाहीत. मला थोडंसं आज काय एकही तारीख मिळून नाही राहिली. आता मी किती एकच गोष्ट किती सांगू, तारीख लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. माझ्याकडे हो एवढे सर. रजिस्टर, कोणत्या गोष्ट रजिस्टर पाहू मी? जो नाही येऊन राहिला तो म्हणते मी तारीख विसरली, तारीख लक्षात नाहीये. किती विषय लक्षात ठेवणार आहे सांग मला तू. हो दादा. आता 9:30 इंटरव्ह्यू होईल. कृपया त्या इंटरव्ह्यू मध्ये जॉईन करा. आणि जमेल हो तर हो करा, सर. काही हरकत नाही मित्रा. बाहेर हो बघू. सर. ठीक आहे, ओके, हो. धन्यवाद. ओके सर. हॅलो सर, फक्त ऐका ना सर, प्लीज प्लीज. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो बोल साहेब, प्लीज. बोल. हो म्हणजे बोलते. आपण बोलताना तुम्ही मला 2 पत्र लिहायला सांगितलं होतं. एक मुख्यमंत्रीच्या नावाने आणि एक तुमच्या नावाने 2 पत्रे दिले होते मला रेखा मॅडमनी. दोन्ही पत्त्यावर मी 2 पत्र पाठवली तुम्हाला. मला काय प्रॉब्लेम आहे म्हणून. कोणतं पत्र पहा बरं आलाय का तर जितेंद्र दे. जरा विषय काढ हा विषय. काही पण आजची तारीख लक्षात ठेवायची. याच्या पुढे मी नाहीतर अटेंड करणार नाही तुम्हाला. काय आज म्हणताय? हॅलो. हाँ बोलिए. मी अमोल ओके बोलतोय. बोला ना, काय काम आहे तुम्हाला, काय विषय आहे ते बोला ना.
हा हा अरे बाबा, काहीतरी माहिती मिळेल तिथे तुम्हाला दिव्यांगांची, काही होईल. हम्म तिथे त्या ग्रुपचे ट्रान्झॅक्शन बघा, काय प्रश्न विचारता हो राव तुम्ही, कसे काढले, कशाला काढले, तिथे दिसून राहिलं तुम्हाला. लोक, दिव्यांग लोक आपले प्रश्न विचारून राहिले, माहिती देऊन राहिले, कशाला एवढं टेन्शन घेता. काही काही राहिला प्रॉब्लेम तर विचारा, सकाळी 7:30ला फोन करा उद्या. आमच्या 7:30ला. ठीक आहे. हो. अरे तुम्ही मग काय सुरू आहे ते तर, तेच सुरू आहे ना. कशाचे रिप्लाय नाही आहे? तुम्हाला माहित आहे की नाही, प्रयत्न सुरू आहे की नाही सुरू आहे? फक्त फोनवर गोष्टी केल्याने होते का? जरा जुडा झूम मीटिंग मध्ये, समजा किती प्रश्न सोडवले जातात, नाही सोडवले जातात. फोन करून कोणाला गरम गरम द्यायचं सकाळी सकाळी, हेच काम आहे का? तुम्ही जरा झूम मीटिंग, आता स्वतः तुम्ही झूम मीटिंगला जॉईन करा बरं लगेच. आता स्वतः जॉईन करा, लिहा, झूम डाउनलोड करा, लगेच लिंक पाठवतो. ते दिवस काही बरोबर नाही. सर नमस्कार. हा, इकडे मी हँडओव्हर करतो कोणाला. सागरजी आहे का तुम्ही? सागर सर, सर आहे सर, आहे मेहर सर. सर, आहे सर, बोला. 5-10 मिनिटं पुढे वाढवा बरं. जाधव साहेब, हा विषय बोलतो मी. हा, हॅलो, बोला ना. हॅलो सर. हा, बोला बोला बोला. हा, बोला हॅलो. बोला. हा, बोला. हा, बोला की. मी सर दीपक बोलतोय. हा, बोला बोला. कुठून बोलताय साहेब आपण? मी शाहूवाडीतून बोलतोय, म्हणजे शाहूवाडी कोल्हापूर. चालते, शावळीतून बोलताय. जरा आपली माहिती द्या पूर्ण. म्हणजे आपलं नाव, आपलं अपंगत्व, आपली कशाने अपंग आहे, टक्केवारी, आणि तुमचा प्रश्न सांगा काय आहे. सर मला नाव सांगा पहिले अगोदर. माझं नाव नाव सांगा. दीपक जाधव आहे. एक मिनिट नाव आरामशीर. काय? नाव सांगा आरामशीर. हॅलो सर. हा, नाव नाव सांगा. सांगा. दीपक आनंद जाधव. व्हिडिओ चालू करा. हॅलो सर. हा, थांबा, बोला ना. नाव सांगा तुमचं पूर्ण. दीपक आनंद जाधव सर माझं नाव. दीपक आनंद जाधव. तुमचं अपंगत्व कशाने आहे? तुम्ही कशाने अपंग आहे? दिव्यांग दोन्ही कशाने? पायाने सर, दोन्ही पायाने आहे. त्याची टक्केवारी किती आहे? 65. 65% आहे. बर साहेब, मग तुम्ही सध्या काय करताय? सर घरातच आहे. त्यासाठी म्हणजे मला लोन हवं होतं, म्हणजे दुकान किंवा काहीतरी करण्यासाठी. तर काय करायला शिक्षण लागणार काय मला? झालं? शिक्षण काय 10वी झालं झाले, तुमचं? 10वी पास. बर, तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा. 70 20 94 52 60. शिस्तात सांगा. 70 20 हा 94 52 60. 94 52 60. चालते चालते. आता बोला, तुमचा काय प्रश्न आहे? मला म्हणजे व्यवसाय खोलण्यासाठी व्हिडिओ लोन भेटू शकेल कुठे असे? कशासाठी? व्यवसाय म्हणजे छोटं मोठं दुकान घालण्यासाठी असे. हा, मग तुम्हाला व्यवसाय कोणता करायचा आहे? असेच किराणा माल दुकान किंवा कुठलं तरी इतर. चालते चालते. त्याच्यासाठी तुमच्याकडे जागा आहे अवेलेबल? अवेलेबल जागा नाहीये, पण कुठेतरी भाड्याने घेऊन म्हणजे काहीतरी
कोल्हापूर जिल्हा परिषद आहे ना आपली, त्याच्यामध्ये समाज कल्याण विभाग असतो. त्याच्यामध्ये आपल्याला बीज भांडवल योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपये कर्ज मिळतं. त्या हा सर. कर्जामध्ये आपल्याला 30% सबसिडी असते हा आणि बाकीचे पैसे असतात ते फेडावे लागतात. मग तुम्ही तुमचा या अंतर्गत रोजगार चालू करू शकता किंवा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री CMGP PMGP मधून सुद्धा आपल्याला लोन अवेलेबल होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपल्याला 25% सबसिडी असते. मग तुम्ही कोणता व्यवसाय चालू करणार त्याच्यावरती ते डिपेंड आहे. मग तुम्ही काय करा, कोल्हापूरमधील समाज कल्याण विभागमध्ये जावा, तिथे सांगा बीज भांडवल अंतर्गत मला रोजगार निर्माण करायचा आहे, म्हणजे व्यवसाय स्वयंरोजगार करायचा आहे. तिथून तुम्हाला हा फॉर्म भेटतो किंवा आपल्या हा ग्रुपवरती फॉर्म पडेल, मी फॉर्म टाकेन, तो हा. फॉर्म फिल करून समाज कल्याण ऑफिसला जमा करायचा. हो तिथे चालेल सर. कांबळे मॅडम म्हणून असतात, त्यांना भेटायचं. ते जी हा प्रोसेस सांगतील ते डॉक्युमेंट त्यांना क्लिअर करून द्यायचं. 1-2 महिन्यात होऊन जातं. ओके सर ओके. आणि काय शंका आपली साहेब? नाही एक स्कूटी विषयी काही माहिती? अपंगत्वाचं प्रमाण किती आहे आपलं? म्हणजे सर पहिला माझं एक पाय होतं तेव्हा 65 दिलेलं. काय करा, आपली जी लिंक असते, आपली ट्रायसिकलच्या संदर्भात एक लिंक आपली जाहीर झालेली आहे. त्या लिंक मध्ये आपली माहिती करा. त्याच्यामध्ये तुम्हाला शासनाकडून ट्रायसिकल मिळवून देण्याचा प्रयत्न आमचे अमोल सर करून देतील. पण सर, तसंच काय करा, आता कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये पण कंटिन्यू जॉईन व्हा. त्यामुळे तुम्हाला हो. कार्यक्रमात आणि अपंगांना किंवा दिव्यांगांना काय योजना असतात ते समजेल आणि तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमच्या तालुक्यातील अपंगांचा एक संचय किंवा एक ग्रुप तयार करा आणि त्याच्या अंतर्गत काम करा. याच्यामध्ये आपण ऑनलाईन ट्रेनिंग पण देतोय. कालपासूनचे ट्रेनिंग चालू झाले. ते सोशल हा सर. मीडियावरती असते. हा सर. त्याच्यामध्ये आपण सोशल मीडियावरती काम करून मग ते ट्रेनिंग हा पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर तुमचं स्किल कसं आहे त्याच्यावरती डिपेंड, तुम्हाला त्याच्यातून सुद्धा उत्पन्नाचा मार्ग रिकामा होईल, म्हणजे मिळेल. मग तुम्ही ओके मीटिंग आहे ना, तुम्ही जॉईन करा. तुमच्या ओळखी जे दिव्यांग असतील त्यांना पण जॉईन करून घ्या. तुम्हाला काय प्रश्न असतील, आपले प्रश्न तुमच्या ग्रुपवर मांडा किंवा डायरेक्ट कॉल करून तुम्ही विचारू शकता. पण तुम्ही काय करावं लागतंय, हा प्रश्न एकट्या तुमचाच नाही किंवा माझाच नाही, हा पूर्ण दिव्यांगांचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्व दिव्यांगांना एकत्र केलं, आपण त्यांना हा सर. माहिती दिली आणि सर्वांनी जर मिळून मिसळून चाललो तरच आपल्याला चांगले दिवस येतील. ओके ओके याच्यासाठी सर. आपला सुद्धा वाटा खारीचा असावा. सर खारीच्या वाट्याने दिव्यांगांसाठी, हॅलो सर, बोला. दिव्यांगांसाठी ते बचत गट ते म्हणजे कसं करायला लागणार ते? दिव्यांगासाठी बचत गट करण्यासाठी कमीत कमी सात सभासद लागतात. ते 7 सभासद तुम्ही गोळा करा. नंतर तालुक्याला कसं असतं, तालुक्याला ते बचत गटाचे साहेब असतात किंवा कोणते मॅडम असतात, त्यांना बोललं की ते करून देतात. त्यांचे बँकेचे पासबुक वगैरे करून तुम्ही महिन्याला 100 रुपये पासून ते 1000 रुपयेपर्यंत वर्गणी भरू शकता. त्याच्या अंतर्गत तुम्हाला त्याचा लाभ पण होऊ शकतो. आणि बचत गट केल्यामुळे काय होतं, आपल्याला एकोपा होतो. चांगली गोष्ट आहे. तुम्ही बचत गट तयार करा. काय प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा. हो हो सर. सर विषय असं झाला की इथं 3च आहेत ना फक्त हँडिकॅप म्हणजे तालुक्यात? आणि बाकीचे तालुक्यात नाही, जास्त असतील ना, तुम्ही त्यांना सर्च करा. लोक आहेत दिव्यांग. जिथं मी राहतोय ना त्या साईडला 3 जण आहेत फक्त. मग ते गावातील पण थोडे गोळा करा ना दिव्यांग. हॅलो सर. हा हॅलो सर, बाहेर असतील पण आता सध्या म्हणजे जिथं मी राहतो ना त्या बाजूला फक्त 3च हँडिकॅप. 5 जण करा. 5 जण सुद्धा करू शकता तुम्ही. 5 जणांचा पण ग्रुप करू शकता आणि 2 उठून घ्या. हो चालेल सर. चालते. आणि आपल्या मीटिंग मध्ये कंटिन्यू जॉईन राहा साहेब. हो सर. हो सर. हो सर. चालते. आणि काय मीटिंग मध्ये अडचण आली तरी पण सांगा तुम्हाला. हो अमोल सर आहेत का? पुढे बोला. कोणाला प्रश्न मांडायचा वगैरे आहेत का? अमोल सरांशी बोलायचं होतं. आधी मीटिंग मध्ये होतो मी 17 फरवरीला आणि 19 फरवरीला भेटून पण गेलो सरांच्या ऑफिसमध्ये. त्याबद्दल बोलायचं होतं. मग सर कसं थोडं बिझी आहेत. सर जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. ठीक आहे सागर भैया, मी आहे इथे. इको खूप येत आहे.
फोन करा मला, जे काही आहे ते. तुमच्या फोन मधून इको खूप आहे. माझा ठीक आहे नंबर सर, कॉल करतो. लगेच काय विषय मी बोलतो. इथे आवाज ओके. नाही येत क्लिअर. तर वाघ साहेबांना फोन लाव. बोला, कोणाला बोलायचं आहे का? कोणाची समस्या असेल तर बोला, बोलू शकता आपण. वाघ साहेब फोन रिसीव्ह करा. पुष्पेंद्र जी, पुष्पेंद्र जी, हॅलो पुष्पेंद्र जी. हा सर, कॉल करतोय सर. हा, मी मेसेज टाकलाय, मेसेज चेक करा नंतर. ओके सर, ठीक आहे. हा, मी केलेत काल बऱ्यापैकी आपल्या ग्रुपला, आणि मी आता पर्सनली तुम्हाला मेसेज टाकले, ते जरा बघा आणि सरांचं घ्या ना, ते मी काल सांगितलंय त्याप्रमाणे. हॅलो. हो सर, ठीक आहे. हा हा. हॅलो. सर मी बोलू हॅलो का? सर. बोला बोला मॅडम, बोला. सर आता सर तारीख वगैरे मागतात ते अगोदरची, ते तर आता माझ्या एवढं लक्षात नाहीये, पण आजची तारीख मात्र मी लक्षात ठेवील, लिहून वगैरे ठेवीन कुठेतरी. तर माझा प्रश्न असा होता की माझं जे पेन्शन चालू आहे ते वाशिम डिस्ट्रिक्ट मधून आहे, तर मला ते पेन्शन इकडे आपल्या. मॅडम जरा एक मिनिट, तुमचं पूर्ण नाव द्या, ते माहिती द्या तुमची. गोपाल सर यांची माहिती लिहून घ्या. गोकुल सर. हॅलो. लागेल ना दादा. प्रमोद सर, प्रमोद सोलेकर यांची माहिती लिहून घ्या. गोपाल सर, थोडी माहिती यांची. मॅडम बोला, सांगा त्यांना माहिती तुमची. नाव मंदा प्रभाकर इंगोले. एक मिनिट मॅडम. क्या ये? मंदा प्रभाकर इंगोले. एक मिनिट मॅडम. बदल बोला. नाही सर, परमानंद. बदल कोमल पंजाबी मॅडम ताई, तुमच्या केसचा अभ्यास केला आम्ही. कोमल पंजाबी ताई, तुमच्या केसचा अभ्यास केला. आता 10 मिनिट तुमच्या केस शोधली, आणि सोबतच त्या आमचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं, रघुनाथजी वाघ यांच्यासोबतही बोलणं झालं. तुम्हाला आम्ही रिकमेंडेशन दिलं होतं की हा मॅटर कोर्ट मॅटर आहे, याच्यामध्ये वकील तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतील. त्यामध्ये आम्ही एक दिव्यांग वकील तुम्हाला इथे संपर्कात दिले होते. त्या वकिलांचे नाव होतं गवडी. ते तुम्हाला दिलेले होते. नंतर माहित पडले की त्या गवडी वकिलांनी तुमचा फोन रिसीव्ह नाही केला. हो हो, बरोबर सर. हा, तुमचा फोन काही रिसीव्ह नाही केला, असा काहीतरी तो विषय होता. हो हो, बऱ्याचदा फोन केला मी. हा, बरेचदा तुम्ही फोन केला. तर ताई, आता असा विषय आहे की या केसमध्ये आपण सूचना जी आहे मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे तुमच्या लेटरच्या माध्यमातून. मलाही तुमचं लेटर काल प्राप्त झालं, काल की परवाला, आणि ते लेटर माझ्याकडे आहे हे तुमचं. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची जो विषय आहे तो आहे ॲडव्होकेट. तुम्हाला एक ॲडव्होकेट करावा लागेल, त्याला ही संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
आणि त्या अनुषंगाने या केसला पुढे वाढवावं लागेल. आता तुम्ही हे मुख्यमंत्री कार्यालयात पाठवला, तिथून याच्यावर पत्रव्यवहार होईलही. आणि मला जे पत्र तुम्ही दिलेलं आहे, मी हे आजच काय पुढे डिपार्टमेंटमध्ये मूव्ह ऑन करतो आणि त्याच्या फॉलोअप माझ्याकडनं मला रिव्हर्ट आला की तुम्हाला सांगतो. पण ही कोर्टाची लढाई आहे, ज्यामध्ये तुमचा साथीदार जो आहे तो वकील आहे. तुम्ही एक नवीन वकील करावा, ही तुम्हाला माझ्या आता सजेशन आहे. आमच्याकडनं जे वकील दिले होते गवळी, ते आता आमचेही फोन उचलत नाही आहे. ते आणि आमच्याही काही ओळखीचे नव्हते. ते अन्याशी ते त्या दिवशी कार्यक्रमाला आले, तुम्ही विचारला आणि त्यांनी तिथे मदत करायला, त्यांनी तिथे त्यांचे ओपिनियन मांडलं. पण काही कारणास्तव ते कुठे बिझी असेल किंवा बाहेर असेल किंवा काय आहे, रिअली आय डोंट नो. मी संपर्क करतो पुन्हा गवळींसोबत. वाघ साहेब आहे, तेही गवळींच्या संपर्कामध्ये. तरी पण तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी जवळपास जे काही ऍडव्होकेट आहे त्यांना बघावे आणि त्या अनुषंगाने त्यांना माहिती द्यावी आणि कोर्टात हा मॅटर पुढे वाढवावा. एवढं फायनल सजेशन आता देता येईल. सर माझ्याशी बोलले का सर तुम्ही? मी आता कोमल पंजाबी यांच्याशी बोललो. अच्छा अच्छा. तारीख आठवली का तुमची? तुमची तारीख आठवली का ताई तुम्हाला? बर ताई, तुम्ही तुमच्यासोबत बोलत आहे मी. त्या पुन्हा सांगत आहेत मंदाताई, पुन्हा सांगत आहेत तारीख आठवली नाही म्हणतात. तारीख त्यांना आठवली नाही, ते पुन्हा सांगत आहेत. मंदाताई बोला तुम्ही. हॅलो इंगोले मॅडम. हॅलो इंगोले मॅडम, बोला ना. हॅलो इंगोले मॅडम, बोला ना. हॅलो हा बोला ना मॅडम. हॅलो हॅलो सर, मी पूजा बोलतेय. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय का व्यवस्थित? हॅलो हॅलो बोला, कोण बोलत आहे? हॅलो, आवाज येतोय सर? मी पूजा बोलतेय. अच्छा, तुम्ही इकडे आहात का? हा हा, एक सेकंड. हॅलो नमस्कार सर, मी फर्स्ट टाइम बोलतेय तुमच्याशी. ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम असा झालाय की माझी पेन्शन ही जवळजवळ आता 5 ते 6 महिने 1500 रुपयेच भेटते. त्यासाठी माझे पप्पा 3 ते 4 वेळा तहसील ऑफिसमध्ये जाऊन आले, सगळे डॉक्युमेंट्स वगैरे देऊन. तर ते म्हणजे नेहमी सांगतात की पुढच्या मंथ पासून मिळेल वगैरे, पण मिळत तेवढीच मिळते 1500, आणि एप्रिलमध्ये तर 1500 पण नाही भेटले अजूनपर्यंत. पूर्ण नाव सांगा तुमचं. पूजा बाळासो जिरगे. पूजा बाळासो जिरगे. आडनाव काय आहे? जिरगे. जी जिरगे. गे. जिरगे. पर्सेंटेज किती आहे तुमचे? 48%. काय प्रकार आहे? लोकोमोटर. पायाचा प्रॉब्लेम आहे का? माझी स्पायनल कॉर्ड सर्जरी झाली, लेफ्ट पायाचा प्रॉब्लेम आहे. जिल्हा?
कोल्हापूर. तहसील हातकणंगले. विलेज 28. विलेज 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 मानगाव. मानगाव. एज्युकेशन डिप्लोमा इन डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. एज 28. जॉब सध्या वर्क फ्रॉम होम बघतीये, करते इंटर्नशिप करतेय. इंडिया बास्केट म्हणून आहे बेंगलोरची कंपनी, तिथे करतेय मी सध्या इंटर्नशिप. हे मॅडम 5 तारखेला जुळलेले आहेत. अप्लाय हा कसा सर म्हणतात. आपण सर ग्रुपवर जो फॉर्म दिला होता तो पण मी अप्लाय केलाय वर्क फ्रॉम होम साठी. नाही नाही इंटर्नशिप मध्ये कसं जोडलेले आहेत? इंटर्नशिप माझी मी ऑनलाईन अप्लाय केलं होतं. इंटर्नशाला म्हणून ऍप आहे त्यामध्ये, तर तिथे माझं सिलेक्शन झालं होतं. मी 3-4 महिने मी तिथे वर्क करते. कोणत्या ऍप मध्ये जॉईन अप्लाय केलं होतं? इंटर्नशाला म्हणून ऍप आहे. आणि वर्क इंडिया म्हणून पण एक कंपनी आहे, तिथे मी 1.5 वर्ष काम करत होते वर्क ऍज अ इंडिया. टेलिकॉलर. वर्क इंडिया. आता जॉब करत आहे तिथे? आता मी इंटर्नशिप करतेय. 4 महिन्याची इंटर्नशिप आहे. 3 महिने कंप्लीट झालेत, अजून 1 महिना बाकी आहे. इंटर्नशिप मध्ये किती मिळत आहे आता सुरुवातीला? 5,000 आहे. ठीक. मोबाईल नंबर सांगा. 90 हम्म. 75 50 51 03. 03. 3. पेन्शन नाही येत आहे? हा, यावेळी आली नाही, म्हणजे 1500च येते. एप्रिलमध्ये ती पण नाही आली. फेब्रुवारीला आली होती? हो, आली होती. हा, तर मार्च आणि एप्रिलच्या पेन्शन थांबलेल्या आहे सर्वांच्या. हम्म. मार्च आणि एप्रिलच्या पेन्शन थांबलेल्या आहे. काही अधिक माहिती राहिली तर इचलकरंजीला ते आमचे सागर भैया आहेत, सागरजी, त्यांच्याशी संपर्क करा. कोल्हापूरला सागर आहेत, सागर सर इथे आहेत, ते मीटिंगला जुळले. त्यांचा नंबर घेऊन घ्या. काही आलं तर विचारायचे. हॅलो सर, सागर बोलतो. हॅलो सर, सागर बोलतो. हा, बोला सागर सर. मॅडमचं आणि माझं बोलणं झालं, पण त्यांच्या प्रश्नांच्या बाबत काय बोलणं झालं नाही. मी त्यांच्याशी बोललो, परवा 2 दिवसापूर्वी बोललो त्यांच्याशी. त्यांना रिक्वेस्ट पण केली की आपल्या या माध्यममध्ये किंवा आपल्या या मंचमध्ये तुम्ही जॉईन व्हावं आणि तुमचं सहकार्य व्हावं, कारण त्यांना नॉलेज आहे त्यांना, आणि आपले सिस्टीम ते पुढे नेऊ शकतील. याच्यासाठी पण त्यांना रिक्वेस्ट केली परवा मी. पूजा 9:30ला आता एक वर्क फ्रॉम होमचा इंटरव्ह्यू राहील आता थोड्या वेळातच. तो इंटरव्ह्यू क्रॅक करा आणि आपण आपल्यातर्फे वर्क फ्रॉम होम करता काही आयडियाज केलेले आहे. त्या आयडिया त्यामध्ये तुम्ही जुळून काही मोठी इन्कम पण करावी आणि त्या कामाला पुढे पण न्यावं, असं सागर सरांची विनंती आहे. जी सर, ठीक आहे, मी जॉईन करू. ठीक आहे, जॉईन करून देशील, मग बोलू आपण. सर, त्यांनी त्यांचं मला आधार कार्ड आणि UDID पाठवावी. ते काय झालंय ते बघूया, मी चौकशी करतो. नसेल तर आपले तहसीलमध्ये कांबळे मॅडम आहेत पेन्शन विभागला, त्यांना जाऊन भेटून मी बोलू शकतो त्यांच्या पेन्शनच्या संदर्भात. पण त्यांची ऍक्च्युअली काय डॉक्युमेंटला प्रॉब्लेम आहे तो थोडा बघावे लागेल. त्याच्यासाठी ते मला त्यांचं आधार कार्ड आणि UDID कार्ड माझ्या नंबरवरती पाठवायला सांगा त्यांना. ठीक आहे सर, मी पाठवतो. त्यांना पण बोला की आपले हा उपक्रम चालला ना, याच्यासाठी त्यांचं योगदान असावं, कारण दिव्यांगांच्या कामात सहकार्य करतात. काय म्हणतात सर, काय म्हणतात आहे, पटत आहे का तुला? हो सर.
दिव्यांग क्षेत्रामध्ये जर तुझी मदतीची गरज पडली तर मदत करशील काय? नक्की सर. नक्की ना? हो. हा सर, आणि माणगावमध्ये आपले चांगले कॉन्टॅक्ट आहेत. मी त्यांना म्हटलं की आपल्या अंतर्गत एक चांगलं पद किंवा आपले एक चांगली जबाबदारी तुम्ही तुमच्यावर घ्यावी, कारण माणगाव हे क्षेत्र ना म्हणजे राजकीय दृष्ट्या किंवा विकासाच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणजे माणगावला एक नाव आहे माणगावमध्ये, आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण जर राहिलो तर बरेच आपल्याला त्याचा फायदा होईल. हो सर. पूजा, सर काय म्हणतात ते कळतं ना? हो 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 सर. माझं बोलणं झालं होतं परवा सरांशी. होतं ना? तर डॉक्युमेंट्स मी त्या प्रकारे गाईड करतात ना, त्या प्रकारे पुढे वाढ. आपण कसं तुला डेव्हलप करायचं ते पण बघू सोबत सोबत. ठीक आहे? ओके सर. हा हा. ओके. हॅलो सर. हॅलो. नमस्कार. हा. हॅलो. 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 बोला साहेब. सर, ते तुम्हाला तुमच्या कानावर टाकत होतं, तुमच्याकडे ते केस आली होती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मधली, ते हेमलता हा. ते आश्रमशाळेत त्यांचे मिस्टर मयत झाले होते. त्यांचा 2-3 वेळा फोन आला, तर ते त्यांचे आश्रमशाळेचा जो प्रश्न होता, आश्रमशाळेचा ते कॉम्पन्सेशन केस करायची होती. तुमच्याकडे आले होते ते प्रत्यक्ष भेटायला. तारीख काय होती? तारीख त्यांची मला ते लिहून ठेवलं होतं मी. 1 मिनिट. तर मी सांगतो, पण तुम्हाला पुढचं कानावर टाकतो. ते असं होतं की ते आश्रमशाळा 2-3 प्रकारचे आहेत. त्यांनी फक्त आपल्याला आश्रमशाळा सांगितलं होतं. मी 2-3 ते GR पाहिले, पण त्यांना म्हटलं तुमचे कागदपत्र पाठवतात. त्याच्यामध्ये त्यांनी आश्रमशाळेमध्ये मतिमंद अपंग अशी आश्रमशाळा आहे ती. हॅलो सर, आवाज येतो का? हो. तर त्याच्यामध्ये ते GR काढले सर, अपडेट GR, चांगले GR आहे त्यांच्याकडे बी. तो GR आहे. तर त्यांना आपल्याला तुम्ही जर सल्ला दिला तर त्यांना दुसरा वकील लावावा लागेल सर. दुसरा वकील लावावा लागेल ना? हो. आणि त्यांची केस अशी आपल्याला प्रशासनाकडे सांगून स्टँड होणार नाही. आपल्याला कोर्टात स्टँड करावं लागेल. हा. तर ते तुम्हाला फोन करणार आहे. सांगा ना. हा, ते तुम्हाला फोन करणार आहे. तर त्यांना मी सांगितलं की त्याच्यामध्ये कोण कोण त्याच्यामध्ये पार्टी होऊ शकते ते पण सांगितलं. त्यांना म्हटलं संस्थेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर उपसंचालक नागपूर, त्याच्यानंतर समाज कल्याण अधिकारी गडचिरोली, कलेक्टर आणि समाज कल्याण सचिव, एवढे लोकांना पार्टी करावं लागेल मॅडम तुम्हाला म्हटलं. बरं. आणि त्यांच्याकडे पत्रव्यवहार पूर्ण आहे सर. ठीक आहे, सांगा त्यांना फोन करायला. करू. हो. आणि प्रश्न असा आहे की त्यांची क्लिअर टायटल आहे, फक्त त्यांना ते आडून पाहताय आणि त्यांची काहीतरी पैशाची मागणी आहे असं तिच्या बोलण्यावरून समजतंय. तुम्ही तेवढं सांगून घ्या त्यांना. सांगा त्यांना उद्या सकाळी फोन. हा, तो एक प्रश्न. दुसरा एक प्रश्न सर, ते काल तुमच्याशी जे प्रदीप बोलत होते वनमाळी, तुम्हाला त्यांनी एक पत्र मागितलं संघटनेचं, आलं का लक्षात? काल प्रदीप माळी वनमाळी, ते त्यांना प्रमोशन साठी. आहे वाघ सर, आहे मी. आहे ना? हो हो. हा, मी त्यांना मेल टाकलाय. अमोलजी, मी तुम्हाला मेल टाकलेला आहे काल, आणि काल बोलणं झालं होतं आपलं. वाघ सर पण होते. हा सर, मला तुमच्याकडून एकच जाणून घ्यायचं आहे. हा बोला. प्रदीप सर. हा बोला. मी ते सांगितलं होतं, तुम्ही जाऊन आले का सगळे मंत्रालय, डेप्युटी डायरेक्टर वगैरे संचालक कडे? मी डेप्युटी डायरेक्टर कडे दिलेला आहे, 3 दिवस झाले. हा.
हा आणि संस्थातनं मला असं सांगण्यात आलं की आम्ही तुमची आता मीटिंग लावणार आहे एक 12-15 तारखेला बहुतेक मीटिंग होईल संस्थेच्या संचालकाची. त्याच्यात अच्छा. तुमचा विषय घेतो. हा. त्याच्यात तुमचा विषय घेतो. पण मला एका संचालकाने असं सांगितलं की नुसतं सामान्य प्रशासन शासनाचे विभागाचे जे GR आहेत ते लावून चालणार नाही. तर तुमची संघटना असेल तर त्या संघटनेचं एक लेटर हेडवर थोडा मजकूर टाकून द्या एक कार्यवाहाच्या नावाने. म्हणूनच मी काल बोललो. तर त्याने थोडासा इम्पॅक्ट पडेल की संघटनेचा पण सपोर्ट आहे प्रदीपजींना. तर आणि प्रशासन विभागाचा सर्क्युलर आहे आणि ते एकटेच आहेत तर आपण विचार करू असं ते बोललेले आहेत. म्हणून मी लेटर हेड मागतोय. लेटर हेडवर एक पत्र मागतोय अमोलजीकडून. मग तुम्ही चर्नी रोडला गेलते तर कोण आहे तिथे उपसंचालक? चर्नी रोडला एक असिस्टंट डायरेक्टर जे आहेत ते सावंत म्हणून आहेत आणि डेप्युटी डायरेक्टर कंकाळ म्हणून आहेत, राजेश कंकाळ. बरोबर आहे. कंकाळ साहेब ते जालन्याला होते, हा शिक्षण अधिकारी होते. हा बरोबर. ते जालन्यावरनं मग मुंबई आपल्या ठाण्यालाच आले होते महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी आणि मग आता उपसंचालक झालेले आहेत. मग ते जे फीडबॅक मला माहित नव्हतं ना, म्हणून मी तुम्हाला आज तुम्ही आहे की नाही मला माहित नव्हतं, पण म्हणून मी अमोल सरांना सांगणं गरजेचं होतं. वाघ साहेब, मला समजा जर आता संस्थेने दिलं लेटर म्हणजे दिलं की तुमचा प्रस्ताव पाठवतो तर ते संचालकाकडे जाणार नाही, ते शिक्षणाधिकारीकडे जाईल कारण AHMचं असणार ना ते. बरोबर बरोबर. हा मग शिक्षण अधिकारी समजा जर सांगेल प्रशासन विभागाचंच आहे आम्ही करणार नाही तर मग आपल्याला दणका द्यावा लागेल सचिवांच्या थ्रू किंवा उपसचिवांच्या थ्रू असं. अमोलजी. येस, आय एम लिसनिंग. हा नाही पण ते तसं होणार नाही. ते एकदा संस्थेने प्रस्ताव दिला ना तर हे शिक्षणाधिकाऱ्यांना 5-10 हजार दिले का ते करून टाकतात. त्यासाठीच ते बसलेले असतात. बरोबर ना वाघ सर? अगदी बरोबर अगदी बरोबर. कारण त्यांना माहिती आहे शासनाचे नियम आहेत आणि दिव्यांग आहेत आणि मला अमोलजीने लेटर दिलेलं ते झेरॉक्स बघतीलच ना प्रस्तावाबरोबर, त्यामुळे ते होऊन जाईल. हा पण एक प्रश्न होतं प्रदीपजी. हा बोला ना. तुमची अशी काही संघटना नव्हती का त्या लेवलची? नाही, आता ही आमची जशी शिक्षक संघटना आहे ना आता शिक्षक आमदारांची वगैरे आहे, पण त्याकडे काय वाघ साहेब त्याकडे मी का जात नाहीये कारण दुसरे जे शिक्षक असतात ना हे त्यांचे चाटवेगिरी करत असतात ना आमदारांचे. बरोबर. हा मग ते संस्थे म्हणजे ते नंबर लावून ठेवलेले असतात, दुसऱ्या कोणाला पुढे जाऊ नाही द्यायचे, सिनियरिटीनेच करायचं, हे दिव्यांग आहे याला कुठे घालतात त्यामुळे आपली माणसं दुखावतील असं असतं ना ते. ठाण्याला आपले आमदार होते कपिल पाटील साहेब, त्यांच्याकडे गेलते का तुम्ही? कपिल पाटील ठाण्याचे आमदार नाही आहेत, ते लोकभारतीचे होते मुंबई विभागाचे शिक्षक आमदार. ते माझ्या परिचयाचे आहेत, पर्सनली चांगले पण आहेत, पण ते आता यावेळेस नाहीयेत आमदार म्हणून ते नाहीयेत. त्यांची सीट पडली, त्याने ते स्वतः उभे राहिले नव्हते कारण त्यांनी 3 टर्म राहिले होते ना ते मागे. नाही तरी पण त्यांचं चालते सर बरंच. हो चालतं. आता शिक्षक आमदार ना म्हात्रे म्हणून आहेत, शिक्षकच आहेत ते. नाही ते ऍक्च्युली आहेत आपल्या भिवंडी कल्याण मधलेच राहणारे, उल्हासनगरच्या यातले, पण ते कोकण मधनं ते आलेले आहेत आणि पदवीधरचे निरंजन डावकरे साहेब आहेत. हो बरोबर. दोघेही भाजपचे आहेत. अमोलजी. हो मी तुम्हाला अंकित, आप यावर हो क्या? अंकित श्रीवास्तव जी. वाघ साहेब, समजा मला AHM दिलं तर सॅलरीचा आणि इन्क्रीमेंटचा काही फरक पडेल माझ्यात की स्लॅब कमी करतील ते? नाही ना? नाही तुम्ही ऑलरेडी त्याच्यावरती आलेले आहेत ना. हा मग स्लॅब कमी नाही करत ना पद दिल्याने? नाही. म्हणजे समजा S18 माध्यमिकवाल्यांना S18 लागतोय आणि आता माझा S20 सुरू आहे तर स्लॅब माझा कमी करण्याचा प्रयत्न करणार ते? प्रयत्न करणार आहे सर. आपण आता पर्सनली नंतर तुम्ही मला फोन करा, मी सांगतो. आता अमोलजी सर दुसऱ्याची बोलताय, आपण त्यांना वेळ देऊ. हा चालेल. अंकित आप हो गए यहाँ पर? अंकित सर. अंकित श्रीवास्तव.
हाँ कोई बात नहीं, मैंने आपको एक ड्राफ्ट भेजा है वन माली के नाम से। वो लेटर हेड पे उसका प्रिंट आउट निकलवा के दे दो। नहीं नहीं, बीजेपी के, मेरा जो लेटर हेड उसमें, वो मुझे रिवर्ट कर दो वो ड्राफ्ट। मैंने ड्राफ्ट भेजा है आपको, कंटेंट भेजा हुआ है बनाकर। ओके ओके, अभी कर लेना थोड़ी देर में। हाँ हाँ, 10:30 बजे 11 बजे कोई तकलीफ नहीं दे सकते हो अपने हिसाब से। ओके ओके। हॅलो, नमस्कार सर. नमस्कार। हॅलो. बरं सर, मी आपला एक स्वतःचा ग्रुप तयार केला आहे जामनेरहून. हो, हा, तर त्याच्यामध्ये मी आतापर्यंत 80 ते 83 लोक दिव्यांग जोडले आपले सर्व. व्हेरी गुड. तर मी त्याला तुमचं म्हणजे तुम्हाला ग्रुप ऍडमिन केलेला आहे. बर, चालेल का तसं? चालेल सर तसं? हा, कोणता ग्रुप आहे? आपला दिव्यांग योजना ग्रुप म्हणून नाव आहे ग्रुपचं. दिव्यांग माहिती योजना ग्रुप. दिव्यांग माहिती ग्रुप जामनेर. चालेल, तसं काही हरकत नाही आहे, पण जे कमर्शियल बेनिफिट आमच्याकडनं मिळत आहे बस त्याच्यापासून थोडं वंचित राहाल. आपल्या अच्छा. ऑर्गनायझेशन तर्फे जे ग्रुप दिले आहेत जर त्याच्यामध्ये वाढवाल तर कमर्शियल हा, बेनिफिट होणार आहे ते मिळेल तुम्हाला, आणि तुमच्या स्वतः बनवलेल्या ग्रुपमध्ये कमर्शियल बेनिफिट नाही मिळेल, हाच एवढा फरक आहे, बाकी काही हरकत नाही आहे. म्हणजे तुम्ही जे आपल्याला ग्रुप मध्ये जॉईन केलेले आहे तुमच्या मला, हा, त्याच्यामध्ये जॉईन केलं चालतील का मग ते? नाही, तुम्हाला इंडिव्हिज्युअल आम्ही ग्रुप दिला असेल तर त्या ग्रुपमध्ये त्या हा, ग्रुपला तुम्हाला वाढवायचं आहे तर त्याच्या कमर्शियल बेनिफिट तुम्हाला मिळेल, जी राशी आहे, अच्छा रक्कम अच्छा आहे. अच्छा. तुम्हाला दिलेलं आहे का आम्ही पर्सनल ग्रुप? नाही सर, पर्सनल ग्रुप तर काही दिला नाही मला. तुमचा मी नंबर स्वतः सांगा. तयार केलाय. माझा नंबर 9637 नाही, हे बरेच दिवसात मिळत 9637 07 90 62 90 62. 62. हा, 9637 07 90 62. बरोबर. केव्हा जॉईन झाले तुम्ही सर? तारीख कोणती होती? हा, म्हणजे 28 एप्रिल तारीख आहे सर. 9637 07 90 62. बरोबर. कडूबाजी हा, साबळे, 28 एप्रिल. कडूबा हा, साबळे. साबळे साहेब. हो हो, बरोबर. तुम्ही 4 ग्रुपमध्ये दिसताय. एक इकडे जामनेरला भरपूर लोक आहे सर, पण ते चांगलं दिव्यांगांबद्दल असे म्हणजे सहकार्य करण्याच्या भावनाने लोकांचे काही हरकत नाही हो. आहे भरपूर असे. हा, पण माहिती सांगत नाही, काही सांगत नाही. काही आता आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक आहेत सगळे, यांना काहीच माहिती राहत नाही ग्रामीण भागामध्ये. तोच प्रयत्न सुरू आहे आपला अवेअरनेस करण्याचा. आपला प्रयत्न हा, तोच. त्यामध्ये काही आता लोकांनी मी पूर्ण ग्रामीण भागामधले नाही मिळत. जोडले सगळे आता हे. बर, असो, काही हरकत, ज्यांची साथ द्यायची आहे ते द्यायची, द्यायची नाही काही हरकत नाही. अमोल सर. तुमचा ग्रुप चालेल मी चालेल. बघितला, तुमच्याकडे ग्रुप नाही आहे, तुम्ही स्वतः क्रिएट केलेला आहे हा, साबळेजी. हो तर बोला. तर तुम्ही हा ग्रुप तुमचा रन करू शकता, पण जे कमर्शियल बेनिफिट आपण देतोय म्हणजे एक मानधन, ते मानधन नाही मिळणार, एवढंच फरक आहे. हा हा, आम्ही दिलेला ग्रुप जर वाढविला तर मानधन मिळेल, असं आहे. तुम्ही बनवलेला ग्रुप वाढवाल तर मानधन नाही मिळेल, बस या फरक आहे, ते तुम्ही ठरवा. ओके. दोन्ही आपल्याला चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही बर. तुम्हाला आपला ग्रुप देऊ शकतो. हम्म. हॅलो, अमोल सर.
तुम्हाला एक ग्रुप देऊन देईल, तुम्ही त्या ग्रुपमध्ये, आता इथे खूप काही वाढलेले नाही आहे, ह्या लोकांना तुम्ही हा तिकडे हा जोडून टाका, तिकडे जोडून टाका तुम्ही, ठीक आहे? चालेल, तुम्ही ग्रुप देता का मला एक? आता देतोय, हा. हो चालेल, काय हरकत नाही. लगेच देतो. साबळेजी ना तुम्ही? हो. सर अमोल सर, हा बोला ना दादा. आता आपण हे बंद करूया मीटिंग, कारण त्या मॅडम आलेल्या आहे. सर मला पण ग्रुप देतात का? जामनेर कुठे येत आहे हे? आपलं तर जळगाव जळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर. जळगाव. जळगाव. जळगाव जिल्हा. हा, मी पण ग्रामीण भागातला आहे सर. सुनसगाव म्हणून गाव आहे माझं. जामनेर बरं, तालुका आहे. ठीक आहे. हा. सर मला पण ग्रुप देतात का? विकास एक 2 मिनिटं थांब दादा, 2 मिनिटं. मी सगळं करून देतो, 2 मिनिट द्या मला फक्त. शेवटची क्लोजिंग करतोय, मग बोलतो. सर ऑफिसमध्ये किती वाजता बंद राहाल? 1 सेकंद, मला आता शांत राहा जरा, एवढी क्लोजिंग करू द्या, मग बोलू आपण. पुनः आप सभी को नमस्कार। आज 7 मई 2026 का ये दिव्यांगजन संवाद कार्यक्रम 248 नंबर का यशस्वी रीत्या संपन्न हुआ। रोज की तरह महाराष्ट्र के अलग अलग जिलों से सभी दिव्यांग मित्र जो दिव्यांग क्षेत्र में कार्य करना चाहते हैं और कुछ लोग समस्याएं लेकर आज के इस कार्यक्रम में जुड़े हुए हैं, सभी लोगों का मैं आभार व्यक्त करता हूं। आज अलग अलग समस्याएं हमने सुनी, अलग अलग समस्याओं पे मार्गदर्शन किया, लेकिन एक चीज थोड़ी सी मैं फिर से रिपीट करना चाहता हूँ। जितने भी लोग फेसबुक पर लाइव देख रहे हैं या आने वाली 1 महीना तक इस वीडियो को देखेंगे या हमेशा के लिए यूट्यूब पर देखेंगे, ये वीडियो हमारा, ये जो आप जितनी भी बातें हम आपके साथ में करते हैं, ये जैसे बातें हुई वैसे ही बातें, ये पूरा वीडियो एज इट इज यूट्यूब पर पोस्ट किया जाता है और ये पोस्ट आप अमोल डी वाल्के के अकाउंट से देख सकते हैं। साथ ही में ये वीडियो 1 महीने तक फेसबुक पर लाइव रहता है। किसी भी तरह की जो भी बातें आपने कही है, हम काट छाट एडिट वगैरह कुछ नहीं करते। आज एक बात थोड़ी ये तकलीफदायक लगी कि सीरियसनेस इज द बिगेस्ट इशू। सीरियसनेस मतलब थोड़ी देर के लिए आदमी विचलित भी हो जाता है कि करे तो करे कैसे। एक्चुअली हम लोग चाह क्या रहे हैं? सीरियसनेस विषय ये है कि पिछले कई समय से मैं निरंतर बताते आया हूं कि आप अपनी तारीख याद रखिए, तारीख याद रखिए, तारीख याद रखिए। आपकी नोंदनी हमारे रजिस्टर में जब भी होती है तो आप अपनी तारीख याद रखिए। लेकिन देखा ऐसा जा रहा है कि लोगों को, दिव्यांग बहनों को, भाइयों को अपनी तारीख ही याद नहीं है और हम बात करते हैं खुद के अधिकारों को लेकर लड़ाई करने की। अब एक तारीख हम लोग याद नहीं रखते, अपनी तारीख को लेकर अगर हम सीरियस नहीं है तो हम लड़ाई को लेकर कितने सीरियस होंगे? ये भी एक सीधा सवाल भाइयों और बहनों पर हो रहा है। हालांकि ऐसा मैं बोलूंगा तो उसमें मेरे लिए नाराजगी क्रिएट होंगी, लेकिन जो मुझे लग रहा है वो मैं बोल रहा हूं कि हम हक की बात करते हैं, हम अधिकारों की बात करते हैं, हम पेंशन की बात करते हैं, हम सब चीजों की बात करते हैं, लेकिन इन तमाम चीजों के लिए हम कितने सीरियस है, ये भी एक महत्वपूर्ण मुद्दा आज मेरे ध्यान में आ रहा है। पेंशन नहीं आई है इसके लिए 50 फोन आ रहे हैं, लेकिन जो काम दिव्यांगों को, कुछ मित्रों को दिए हुए हैं, उन कामों को गंभीर
सीरियस होकर करना और दिव्यांग समाज के लिए कुछ करना, इसमें मुझे गैप नजर आ रही है। बोला कुछ जा रहा है, करा कुछ जा रहा है, सुना कुछ जा रहा है। हमने कुछ लोगों को जवाबदारियां दी है महाराष्ट्र की, कुछ लोग निभा रहे हैं, लेकिन कुछ लोग हाँ बोल के टाइम ही नहीं है बोलते। क्या सही में हमारे पास में आधे घंटे का टाइम नहीं है अपने दिव्यांग समाज उन्नति और प्रगति के लिए? अगर हम अपने विषय में इतने सीरियस है तो क्या हम अपनी तारीख, सही में तारीख याद नहीं रख सकते? और अगर नहीं रहती है तारीख याद, तो क्या हम कैलेंडर में उस तारीख को मार्क नहीं कर सकते? आपकी समस्याओं को अवॉइड करना ये हमारा मकसद बिल्कुल भी नहीं है। आपकी समस्या सुनना, उस पर मार्गदर्शन करना और आखिरी तक उस विषय को खत्म करने की कोशिश करना, यही हमारा एकमेव उद्देश्य है। लेकिन इतने रजिस्टर है, हम एक व्यक्ति की तारीख अगर ढूंढने गए रजिस्टर, तो कितने रजिस्टर ढूंढ पाएंगे? मुझे कुछ लोग फोन करते हैं, हम दोपहर में दिन भर फोन उठाते हैं, सुबह 7:30 बजे का बोलते कि 7:30 बजे फोन करो। किसको? जिसके पास में एंड्रॉइड फोन नहीं है उन लोगों को, वो बेचारे लोगों को। लेकिन ये लोग, बहुत सारे लोग फेसबुक पर भी होते हैं। तो यह सवाल फिर से खड़ा होता है, क्योंकि अभी हादसा, फिलहाल में हादसा हुआ है, कि जब आपके पास में फेसबुक है मतलब एंड्रॉइड फोन है, जब फोन करते हो तो बोलते हैं एंड्रॉइड फोन नहीं है। तो कृपया ये भी नहीं करना चाहिए। ये सब कैसा है? गलत है भाइयों। एक इंडिविजुअली काम करना और एक शासन में रह के काम करना में बहुत फर्क है। हम इंडिविजुअली काम कर रहे हैं, इंडिविजुअली काम कर रहा है, कोई कोई पावर सब ये नहीं है। भले लोगो आपको दिख रहा है, लोगो अपना काम कर रहा है, शासन अपना काम कर रहा है, सरकार अपना काम कर रहा है, मैं इंडिविजुअली काम कर रहा हूँ। इंडिविजुअली आपकी कोशिश, मेरे कुछ दोस्तों भाइयों को मिलकर सॉल्व करने की कोशिश कर रहा हूँ। अभी मुझे थोड़ी देर पहले फोन, बोले होता नहीं तो करते क्यों हो? सुना नहीं, देखा नहीं, कभी जूम मीटिंग ज्वाइन नहीं किया, कभी मुलाकात नहीं की और फोन पे गरम दे दिया। ये कितना सच है, इसका भी अवलोकन खुद के लिए हमने करना चाहिए। कुछ लोग फेसबुक पे 1-2 कमेंट्स मैं देखता हूं, कोशिशें हो रही है, वीडियो के माध्यम से हो रही है, प्रशासन के विरुद्ध में मैं बोल रहा हूं, जिसका इम्पैक्ट मेरे लिए निगेटिव होगा, आपके लिए बोल रहा हूं। तो कृपया, लेकिन हमको खुद को भी जवाबदारी लेनी पड़ेगी कि एटलीस्ट तारीख याद रखो प्लीज। आज के बाद में ना अपनी तारीख याद रखो, नहीं याद रहते रजिस्टर में लिखो। ये बहुत छोटा विषय है, ये इतना गंभीर विषय नहीं है, लेकिन गंभीर तब बनता है जब आप सेकंड टाइम बोलते हो कि माझा हाँ हाँ प्रॉब्लम होता तो मैं क्या करूं, और फिर हम आपका आंसर नहीं दे पाते क्योंकि हमने रजिस्टर में क्या लिखा रहता है वो हमको भी याद नहीं रहता। कोशिश जेन्युइन जारी है, जिसको लगता है वो अच्छी बात है, जिसको नहीं लगता है वो भी अच्छी बात है। बस मेरा यही विषय है क्लोजिंग में, कि कृपया अपनी जवाबदारी खुद लीजिए। यहाँ आपकी जवाबदारी लेने के लिए किसी के पास टाइम नहीं है। हम आपस में एक में की जवाबदारी ले रहे, बाकी बाकी का मैं बता नहीं पा रहा हूँ। इसलिए हमको सीरियस होना पड़ेगा। हम अधिकारों की बात करते हैं, न्याय की बात करते हैं, तो हमें लड़ाई में लड़ना पड़ेगा। सिर्फ नारेबाजी से नहीं होगी। नारेबाजी, आप शामिल हो गए, भीड़ का हिस्सा बन गए, उससे नहीं होगा। हमारी अकेले की लड़ाई है, हम अकेले की लड़ाई लड़ सकते हैं। जैसा मैं स्ट्रैटेजी दे रहा हूँ उसके हिसाब से चलो, आने वाले चंद सालों में ये सिस्टम पूरी सही होगी, इसकी गारंटी में। लेकिन आपको सीरियस होना पड़ेगा। जो एजुकेटेड लोग हैं उनको सामने आना पड़ेगा, जो एक्टिव लोग हैं उनको सामने आना पड़ेगा। और लाइव चल रहा है, सीधा लाइव बात कर रहा हूँ, कोई एडिट नहीं है, कोई। बहुत बहुत शुक्रिया ये सेशन को सुनने के लिए। सेशन हम यहीं पे समाप्त करते हैं। इंटरव्यू सेशन है, एक छोटा सा प्रयास किया है हमने हमारे तरफ से दिव्यांग समाज में को एजुकेट और गाइड करने के लिए। इसका हिस्सा आप भी बन सकते हैं। हमें 90 प्रसिद्धि प्रमुख की हमने पहली पहल की हुई। आप अगर एंड्रॉयड फोन चलाना जानते हो, आप अगर फेसबुक चलाना जानते हो, आप इंस्टाग्राम चलाना जानते हो,
तो आप भी इस मुहिम का बन सकते हो। आज के लिए इतना ही। आप सभी को, फेसबुक लाइव भी जो देख रहे हैं उन सब लोगों को, जो देखेंगे आने वाले 1 महीने और हमेशा के लिए, उन सभी को नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। थँक्यू अमोल जी। जय महाराष्ट्र. थांबतो. जय महाराष्ट्र सर. 17 फरवरीला भेटलो होतो आपण. कपिल शेंद्रे बोलतो सर.